Hello everybody, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the one shot of Maharashtra Civil Services Conduct Rules 1979. मध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979. तर चला स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग अ टाइम. स्टार्ट करायच्या आधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या लिगल फ्रेंड्सला शेअर जरूर करा. करूयात. ओके, तर ह्यामध्ये सगळ्यात पहिला आपला जो पार्ट आहे ना तो आपण इथे चालू करणार आहे. ओके, तर सगळ्यात पहिला आपण एक इंट्रोडक्शन ओव्हरव्ह्यू बघूयात की नेमकं महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्समध्ये काय आहेत. आपण बऱ्यापैकी जे सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स आहेत ते आपण कवर केलेले आहेत. तर आता आपण कंडक्ट रूल बघणार आहे. तर कंडक्ट रूल काय आहे हे बघूयात, मग आपण पुढे जाऊयात. म्हणजे एक ओव्हरव्ह्यू समजला तर तुम्हाला रूल्स जे आहेत ते बेरॅकमध्ये स्टडी करायला इझी होईल. ओके, तर सगळ्यात पहिला बघा की महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 हे महाराष्ट्र शासनाने कशासाठी काढले आहे. महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलं आहे. कशासाठी की जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या वर्तणूक जी आहे, त्यांचं जे बिहेवियर आहे त्यांच्या बिहेवियरवर काय करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स 1979 वॉज फ्रेम्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र to regulate the conduct and behavior of the government servant. These rules ensures that the government employees maintain discipline, honesty, integrity and the responsibility while performing their official duty. म्हणजेच या नियमामुळे सरकारी कर्मचारी शिस्तबद्ध, प्रामाणिक, जबाबदार आणि नीतिमान राहतील. शासनावरील लोकांचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी हे नियम खूप महत्त्वाचे आहेत. ओके, तर हे समजलं. सरकारी सेवा म्हणजे चांगली वर्तणूक अपेक्षितच असते. आता जर पर्पज बघायला गेलं ह्या ॲक्टचा किंवा हा जो रूल्स आहे त्याचा पर्पज काय आहे की सिम्पली पर्पज जो आहे ते ह्यामध्ये आत्ताच मी म्हटले की वर्तणूक नियमांचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन तसेच वैयक्तिक आयुष्यात कसे वागायचे हे ठरवणे. भ्रष्टाचार अधिकारांचा गैरवापर, राजकीय हस्तक्षेप आणि गैरवर्तन रोखण्यासाठी हे नियम उपयुक्त ठरतात. यामुळे शिस्तबद्ध आणि नैतिक प्रशासन निर्माण होते. एक गव्हर्नमेंट ऑफिसर म्हटल्यावर आपल्या म्हणजे मनामध्ये एक वेगळी इमेज तयार होते. अरे हा तर गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, असा इमेज असतो गव्हर्नमेंट, कारण ह्या रूल्समुळे. ओके, तर ही आहे शिस्त, ही प्रशासनाची कणा आहे. म्हणजे काय आहे, कणा आहे. म्हणजेच डिसिप्लिन इज द बॅकबोन ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन. डिसिप्लिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. डिसिप्लिन हे खूप महत्त्वाचं असतं. ओके, तर आता नीड फॉर द कंडक्ट रूल्स, का ह्या रूल्सची काय गरज आहे. ओके, कंडक्ट रूल्स आर नेसेसरी बिकॉज गव्हर्नमेंट एम्प्लॉईज वर्क फॉर द पब्लिक अँड आर पेड फ्रॉम द पब्लिक फंड्स. म्हणजे बेसिकली काय असतं, सरकारी कर्मचारी जे असतात हे जनतेसाठी काम करतात. म्हणजे जनतेचे नोकर असतात थोडक्यात, आणि त्यांचा पगार जनतेच्या पैशातून दिला जातो. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे चुकीचे वर्तन थेट शासनाच्या जो प्रतिमा आहे शासनाची त्याला काय देणार आहे, धक्का देणार आहे. म्हणजे इमेज ऑफ द गव्हर्नमेंटला डिरेक्टली अफेक्ट करतं. ह्यामध्ये जबाबदारी, पारदर्शकता म्हणजेच अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी अँड दी पब्लिक ट्रस्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन दी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. बिकॉज का गरज आहे, कारण जे कंडक्ट रूल्स आहेत ते त्यांना फॉलो करतात आणि जे डिरेक्टली काय करतात, बिकॉज इट इज नेसेसरी, बिकॉज इट डिरेक्टली अफेक्ट्स दी इमेज ऑफ दी गव्हर्नमेंटला डिरेक्टली अफेक्ट करतात. ओके, तर समजलं हा पॉईंट. ह्यामध्ये काय आहे की पब्लिक मनी डिमांड्स पब्लिक अकाउंटेबिलिटी आहे. तर तुम्ही पब्लिक मनी घेताय तर ह्यामध्ये पब्लिक अकाउंटेबिलिटी तर असणार ना, तुम्हाला पे करतो तर आम्हाला अकाउंटेबल राहावा असं. जनतेच्या पैशासाठी जनतेपुढे जबाबदारी आवश्यक आहे. आता ॲप्लिकेबिलिटीचा भाग जर बघायला गेला, these conduct rules apply to whole state of employees of Maharashtra, whether permanent असू देत, टेम्पररी असू देत, और दी प्रोबेशन पिरियडला असू देत, हे सगळ्यांच्यावर काय असणार आहे, ॲप्लिकेबल असणार आहे. Every government servant is bound to follow these rules strictly. Violation of these rules may result disciplinary action घेणार आहे तुमच्या अगेन्स्ट. ह्यामध्ये जर व्हायोलेट केला तर नियम पाळणे बंधनकारक आहे, ऐच्छिक नाही आहे. रूल्स आर कंपल्सरी नॉट ऑप्शनल नाही आहेत. आता चला आपण मूव करूयात वन बाय वन. आपण जे ह्यामध्ये दिलेलं आहे
रूल्समध्ये ते आपण बघूयात. सगळ्यात पहिला जो रूल आहे म्हणजे सगळ्यात पहिला काय आहे, मंत्रालय मुंबई आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. 400-32 हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जे फर्स्ट जो पॉईंट आहे, हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये 309 जे आहे यामध्ये पॉवर्स आहेत, त्यांना पॉवर्स दिले गेलेत. काय आहे आर्टिकल 309 काय आहे नेमका, आर्टिकल 309चा का इथं उल्लेख केला गेला आहे? कारण हा तर आपला रूल्सचा पार्ट आहे, कंडक्ट रूल आहे, पण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया का म्हटलं तर बघा, बेसिकली रिक्रुटमेंट कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऑफ पर्सन सर्विंग द युनियन और स्टेट. म्हणजे यामध्ये काय असतं की भारतीय संविधानातील कलम 309 हे केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या व्यक्तींच्या भरती आणि सेवा अटींबाबत आहेत. या कलमानुसार पार्लिमेंट व स्टेट लेजिस्लेचर सरकारी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, सेवा अटी, वेतन, भत्ते, सॅलरीज जे असतात ते काय करतात, याबाबत त्यांनी काय करतात, रूल्स बनवतात. जोपर्यंत असे कायदे केले जात नाही तोपर्यंत राष्ट्रपती केंद्रासाठी आणि राज्यपाल राज्यासाठी नियम बनवू शकतात. मी काय म्हटले परत एकदा सांगते इंग्लिशमध्ये बघा. Article 309 of the Constitution of India deals with the recruitment and conditions of services of the person serving the union or state. दोन्हीला ॲप्लिकेबल आहे हे 309. सर्विंग युनियन और स्टेट, UPSC MPSC सगळ्यांना ॲप्लिकेबल होणार आहे. इट गिव्स द पर्सन सर्विंग ह्यांना सगळ्यांना ॲप्लिकेबल होणार आहे. पॉवर टू द पार्लिमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर टू मेक द लॉज रेग्युलेटिंग अँड अपॉइंटमेंट, सर्व्हिस कंडिशन, सॅलरीज, अलाउन्सेस सगळ्याला इथं काय होणार, त्यांनी रूल्स बनवू शकतात. आर्टिकल 309मध्ये हे सांगितलं आहे. आता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे इथं रूल नंबर 1. इम्पॉर्टंट आहे रूल नंबर 1. ह्यामध्ये शॉर्ट टायटल ॲप्लिकेशन अँड सेविंग सांगितले. दिस रूल मे बी कॉल्ड एज अन महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स 1979. This shall came into force on 12th day of July 1979 except as otherwise provided by or under these rules and also any rules and orders in relation to matters covered by these rules duly approved by the government from time to time and not inconsistent with the provision of this rule apply all persons appointed to civil services and post in connection with the affairs of the state of Maharashtra provided that only rules 2, 3, 5, 6, 11, 15, 19, 29 and 30 shall apply to persons appointed as police patils under the Maharashtra Village Police Act 1967. फोर्थ पॉईंट ह्यामध्ये फोर्थ सबरूल आहे. सबरूल nothing in this rules shall apply to members of all India services who are subject to the All India Services Conduct Rules 1968. रूल 1मध्ये ह्यामध्ये सगळ्यात पहिला रूल 1मध्ये सबरूल 1 बघा. ह्यामध्ये काय म्हणलं आहे, ह्या जे सबरूलमध्ये आहे ह्यामध्ये इट गिव्स द नेम ऑफ द रूल. म्हणजे काय दिले रूलला, काय दिले ह्यामध्ये नेम दिले. ओके, तर काय आहे नाव याचं, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स 1979 आहे. आणि मराठीत म्हणायला गेलं तर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 असे म्हटले जाते. शासनाच्या कागदपत्राप्रमाणे परीक्षा आणि शिस्तभंगांच्या कारवाईत हेच नाव वापरले जाते. कोणते नाव वापरले जाणार, हेच वापरले जाणार आहे नाव त्यांच्यामध्ये. सेकंडमध्ये काय म्हटलं, केम इन टू फोर्स ऑन सांगितलं. यामध्ये केम इन टू फोर्स ऑन म्हणजे कमेन्समेंट, कमिंग डेट इन टू फोर्स काय आहे. This sub-rule tells us when the rule started. It states that these rules came into force on 12th July 1979. मग हे पण महत्त्वाचं आहे. 12th जुलै 1979ला हे रूल काय आले, केम इन टू फोर्स ऑनला आलेलं आहे. फ्रॉम दिस डेट ऑनवर्ड्स ऑल दी गव्हर्मेंट सर्वंट्स आर रिक्वायर्ड टू फॉलो दिस कंडक्ट रूल्स. ओके, हा जो सबरूल आहे काय म्हणतोय, नियम कधीपासून लागू झाला आहे हे सांगतो. 12 जुलै 1979 एवढं लक्षात ठेवा. ह्याच्या काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. ह्यामध्ये त्या तारखेपासून सर्व कर्मचाऱ्यांना हे वर्तणूक नियम जे आहे ते पाळणे बंधनकारकच आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं की रूल्स अप्लाय ओनली आफ्टर दिस केम इन टू फोर्स. त्याच्यानंतर आधीच्याला ॲप्लिकेबल नाही होणार. त्याच्यानंतर थर्ड सबरूलमध्ये काय म्हटलं गेलं, एक्सेप्शन दिलं गेलेलं आहे. ॲप्लिकेशन टू गव्हर्नमेंट सर्वंट. दिस सबरूल एक्सप्लेन टू whom these rules apply. कुणाकुणाला हे रूल्स ॲप्लिकेबल होणार आहेत हे ह्यामध्ये सांगितले. एक्सेप्ट ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड अंडर दिस रूल्स. दिस रूल्स अल्सो एनी अप्लायज.
कुणावर होणार आहे यामध्ये बघा. अप्लाय द रूल्स अप्लाय टू पर्सन अपॉइंटेड टू सिव्हिल सर्व्हिसेस अँड पोस्ट कनेक्टेड विथ द अफेअर्स ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र. इम्पॉर्टंट आहे पॉईंट. स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या जे अफेअर्समध्ये आहेत त्यांनाच फक्त हे रूल्स काय होणार आहेत, ॲप्लिकेबल होणार आहेत. जे मॅटर्स आहेत, रिलेशन आहेत, कवर्ड रूल्स अप्रूव्ड बाय दी गव्हर्नमेंट फ्रॉम टाईम टू टाईम इनकन्सिस्टंट विथ दी प्रोव्हिजन ऑफ दी रूल. मग ह्या गव्हर्नमेंट जे स्टेट ऑफ महाराष्ट्राचे कनेक्शन आहेत, हे सगळे जे स्टेट ऑफ महाराष्ट्रासोबत कनेक्टेड आहेत ते महाराष्ट्राला ॲप्लिकेबल होणार आहे. अर्लियर रूल्स और गव्हर्नमेंट ऑर्डर्स रिलेटेड टू कंडक्ट विल कंटिन्यू only if they are approved by the government and are not inconsistent with these rules. ह्या रूलसोबत म्हणजे काय म्हणले की जो हा रूल आहे ना, कोणाला नियम लागू होतात हे सांगतो. महाराष्ट्र राज्याच्या कामाशी संबंधित नागरी सेवा आणि पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तींना हे नियम लागू होणार आहेत. यापूर्वीचे नियम जे रूल्स आहेत ते गव्हर्नमेंटच्या फक्त परमिशनने इथं काय होणार आहे, अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंटनं इथं काय होणार आहे, मंजूर केलेले असणार आहेत. खरं ह्या रूल्सला ते काय करायला नको पाहिजेत, कॉन्ट्राडिक्ट करायला नाही पाहिजेत. ह्या रूल्सला आधीचे जे रूल्स आहेत ते कॉन्ट्राडिक्ट नाही करायला पाहिजेत. ओके, हे समजलं. त्याच्यानंतर आता प्रोव्हिजो सांगितलं. ह्यामध्ये आपण प्रोव्हिजो बघूया. प्रोव्हाइडेड दॅट, हे बघा, प्रोव्हाइडेड दॅट बघा. तर प्रोव्हिजोमध्ये काय म्हटलं गेलं की म्हणजे या प्रोव्हिजोमध्ये विशेष अपवाद आहेत, विशेष एक्सेप्शन्स आहेत, दिलेले आहेत. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 जे आहे, म्हणजे महाराष्ट्र विलेज पोलीस ॲक्ट 1967 जे आहे, अंतर्गत नेमणूक झालेल्या पोलिसांना, पोलीस पाटील जे असतात, फक्त नियम 2, 3, 5, 6, 11, 15, 19, 29 आणि 30 हेच लागू होणार आहेत. म्हणजे सर्व वर्तणूक नियम त्यांना लागू होणार नाहीत. पोलीस पाटलांना सर्व नियम लागू होणार नाही आहेत. हेच फक्त रूल्स काय होणार आहेत, एवढेच रूल्स काय होणार आहेत तिथं ह्यांना लागू होणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 4th सब रूलमध्ये काय सांगितलं, नॉट ॲप्लिकेबल टू ऑल इंडियन सर्व्हिसेस. इंडिया सर्व्हिसेसला ॲप्लिकेबल होणार नाही आहे. हा जो सब रूल आहे हा काय आहे, नियम अखिल भारतीय सेवातील सदस्यांना लागू होणार नाही. म्हणजे जे IAS असतात, IPS असतात अधिकारी, ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स 1968च्या अंतर्गत येतात ना, महाराष्ट्र वर्तणूक खाली हे येणार नाहीत, ह्या रूल खाली येणार नाही आहेत, त्यांचे वेगळे रूल असणार आहेत. ओके, तर समजला फर्स्ट सब रूल काय आहे ते. रूल काय आहे, रूल 1. ओके, तर आपण आता डेफिनेशनचा पार्ट बघणार आहोत रूल 2मध्ये. तर रूल 2मध्ये जास्त काही नाही आहे, इझी डेफिनेशन्स आहेत. ऑलरेडी आपण आतापर्यंत सिव्हिल सर्व्हिसेसचे जेवढे रूल्स आपण कव्हर केलेत ना, तेवढ्या रूल्समध्ये गव्हर्नमेंट म्हणजे काय असणार आहे, यामध्ये गव्हर्नमेंट म्हणजे ऑब्वियसली स्टेट ऑफ महाराष्ट्र असणार आहे. ओके, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे means any person appointed to any civil services or post in the connection with the affairs of state of Maharashtra and include a government servant whose services are placed at the disposal of company, corporation, organization, local authority or any other government, notwithstanding that his salary drawn from sources other than from the consolidated funds of state. म्हणजे ह्यामध्ये हा पॉईंटमध्ये काय येणार आहे बघा, ह्यामध्ये पीपल अपॉइंटेड टू एनी सिव्हिल सर्व्हिसेस, पीपल अपॉइंटेड एनी सिव्हिल सर्व्हिसेस और गव्हर्नमेंट पोस्ट रिलेटेड टू महाराष्ट्र स्टेट, इवन इफ द पर्सन इज सेंट टू वर्क इन एनी कंपनी, कॉर्पोरेशन और लोकल अथॉरिटी अनादर गव्हर्नमेंटमध्ये त्यांना काय केलं की सेंड केलं, अँड इवन इफ सॅलरी इज नॉट पेड डिरेक्टली फ्रॉम द स्टेट ट्रेजरीकडून डिरेक्टली त्यांना पे होत नसेल, तरी त्यांना काय असणार आहे, स्टिल दॅट पर्सन इज अन गव्हर्नमेंट सर्वंट असणार आहे. तो जो पर्सन असणार आहे तो काय असणार आहे, गव्हर्नमेंट सर्वंट असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, अ टीचर और क्लर्क वर्किंग फॉर महाराष्ट्र, टीचर और क्लर्क जे आहे वर्किंग फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट इज गव्हर्नमेंट सर्वंट असणार आहे. वर्किंग फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्वंट झाला. इफ द गव्हर्नमेंट सेंड्स, गव्हर्नमेंटने काय केलं, सेंड्स दॅट पर्सन टू वर्क इन गव्हर्नमेंट कंपनी, तर त्या पर्सनला गव्हर्नमेंटनं काय केलं, गव्हर्नमेंटनं सेंड केलं आहे. लक्षात ठेवा की गव्हर्नमेंटनं सेंड केलं आहे त्या पर्सनला गव्हर्नमेंट कंपनीमध्ये काम करण्यासाठी, देन ही स्टिल अ गव्हर्नमेंट सर्वंट इवन इफ
सॅलरी कम्स फ्रॉम दी अनादर ऑफिसमधून जरी मिळत असेल तरीसुद्धा तो पर्सन काय असणार आहे, गव्हर्मेंट सर्वंट असणार आहे. ओके, समजलं. अदर दॅन फ्रॉम दी कन्सॉलिडेटेड फंड्स, तो काय असणार आहे, गव्हर्मेंट सर्वंटच असणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे यामध्ये, सी पॉईंटमध्ये मेंबर्स ऑफ फॅमिली ऑफ गव्हर्मेंट सर्वंट. आता गव्हर्मेंट सर्वंटचे मेंबर्स ऑफ फॅमिलीमध्ये कोण कोण येणार आहेत ते इथं सांगितलं आहे. सगळ्यात पहिला वाईफ येणार, वाईफ येणारच, वाईफ नाही तर कोण येणार. ओके, सगळ्यात पहिला वाईफ येणार आहे, मग हजबंड येणार आहे. ॲज दी केस मे बी ऑफ दी गव्हर्मेंट सर्वंट वेदर रिसाइडिंग विथ दी गव्हर्मेंट सर्वंट और नॉट, बट डज नॉट इन्क्लूड वाईफ और हजबंड, as the case may be separated from the government servant by the decree or order of the component. समजलं? नाही समजलं असणार आहे. बघा की काय म्हटलंय की सगळ्यात पहिला जनरल रूल तर सांगितलंय की हु इज काउंटेड ॲज अ फॅमिली ऑफ गव्हर्मेंट सर्वंट. सगळ्यात पहिला वाईफ और हजबंड ऑफ द गव्हर्मेंट ऑफ द गव्हर्मेंट सर्वंट इज इन्क्लुडेड इन टू द फॅमिली. इट डज नॉट मॅटर वेदर दे आर लिव्ह टुगेदर और सेपरेटली. म्हणजे हे मॅटरच करत नाही की ते एकत्र राहतात की वेगळं राहतात. ओके, बट नॉट इन्क्लूड इफ दे आर लिगली सेपरेटेड बाय दी कोर्ट ऑर्डर और डिग्री. म्हणजे काय म्हटलं की ते जर लिगली डिवोर्स झाला असेल त्यांचा तर ते फॅमिलीमध्ये इन्क्लूड होणार नाही आहे. बट डिवोर्स झाला नाही आहे बट सेपरेट राहतात तर नॉट, इथं काय तुम्ही इंटरफेअर करू शकत नाही, त्यांनी सेपरेटली राहू देत. बट इथं काय ते गव्हर्मेंट सर्वंटच्या फॅमिलीमध्ये येणार आहे जर डिवोर्स झाला नसेल तर. ओके, त्याच्यानंतर काय आहे बघा, फॉर एक्झाम्पल मी देते यामध्ये की इफ अ गव्हर्मेंट एम्प्लॉई इज मॅरिड आहे, हिज वाईफ इज फॅमिली, त्याची वाईफ काय झाली, फॅमिली सांगितलं तर बेसिकली जास्त इम्पॉर्टन्स कुणाला दिले, त्याच्या वाईफ आणि हजबंडला दिले. म्हणजे इफ गव्हर्मेंट एम्प्लॉई इज मॅरिड, हिज वाईफ इज फॅमिली, बट इफ कोर्ट हॅज ऑर्डर सेपरेशन देन शी इज नॉट काउंटेड एज अन फॅमिली. ओके, समजलं. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे ह्यामध्ये प्रायोरिटी कुणाला आहे, वाईफला आहे, हजबंडला आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे सन डॉटर स्टेप डॉटर. आता हे पॉईंट तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सन डॉटर स्टेप डॉटर ऑफ दी गव्हर्मेंट सर्वंट हू इज होली डिपेंडंट ऑन हून, पूर्णपणे त्यांनी काय आहेत, गव्हर्मेंट जो सर्वंट आहे त्याच्यावर डिपेंडंट आहेत. बट डज नॉट इन्क्लूड सन और डॉटर और स्टेप डॉटर हू इज नो लॉन्गर इन एनी वे डिपेंडंट ऑन द गव्हर्मेंट सर्वंट और ऑफ हुज कस्टडी द गव्हर्मेंट सर्वंट हॅज बीन डिप्राइव्ड बाय और अंडर एनी लॉ. म्हणजे काय म्हणले, नॉट इन्क्लूड इफ दे आर फायनान्शियली इंडिपेंडंट आहे. म्हणजे आता आपण वकील झालो, आपण डॉक्टर झालो तर फायनान्शियली आपण इंडिपेंडंट नसतो ना, तर त्यावेळेस दे आर फायनान्शियली इंडिपेंडंट, देन गव्हर्मेंट सर्वंट डज नॉट हॅव कस्टडी ऑफ दॅट चाइल्ड ड्यू टू लॉ. म्हणजे लॉमध्ये काहीतरी असं ऑर्डर दिलं असेल की गव्हर्मेंट सर्वंटकडे त्याची कस्टडी नसेल तर तिथं काय असणार आहे, तो सन डॉटर स्टेप डॉटर त्या गव्हर्मेंट सर्वंटची फॅमिली नसणार आहे, त्यामध्ये काउंट होणार नाही. थर्ड पॉईंट आता एनी अदर डिपेंडंट रिलेटिव्स. आता एनी अदर डिपेंडंट रिलेटिव्समध्ये कोण येणार आहे, एनी अदर पर्सन डिपेंडंट रिलेटिव्स वेदर बाय ब्लड और मॅरेज टू गव्हर्मेंट सर्वंट or to government servant spouse and wholly dependent on the government servant. म्हणजे एनी अदर रिलेटिव्ह असू देत, ब्लड थ्रू असू देत किंवा मॅरेज थ्रू त्यांच्यामध्ये रिलेशनमध्ये आले असतील, रिलेटेड टू दी गव्हर्मेंट सर्वंट और हिज or her spouse must be completely dependent on that government servant. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझ्या मम्मीचे पप्पा किंवा मम्मीचे पप्पा किंवा पप्पांचे पप्पा असं, म्हणजे ह्यामध्ये काय होणार आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅटर्नल पॅरेंट्स पण असू शकतात, मॅटर्नल पॅरेंट्स पण असू शकतात ह्यामध्ये मम्मीचे. ओके, इकडून पण असू शकतात, तिकडून पण असू शकतात. ओके, तर ग्रुप डी पोस्ट, आता हे समजलं असणार आहे की इकडं मम्मीचे पण येणार आहेत, पप्पांचे पण येणार आहेत, सगळे ह्यामध्ये मिक्स होणार आहेत जे की पूर्णपणे डिपेंडंट आहेत त्या गव्हर्मेंट सर्वंटवर. ओके, ग्रुप डी पोस्ट मीन्स, आता ग्रुप डी पोस्ट म्हणजे काय असणार आहे, पोस्ट दॅट आर ऑफिशियली क्लासिफाईड ॲज अ ग्रुप डी पोस्टमध्ये जसं ऑफिशियली क्लासिफाय केलं त्यांना ग्रुप डी म्हणतोय आपण. आणि अदर नॉन गॅझेटेड पोस्ट आर नॉट क्लिअरली क्लासिफाईड. ओके, मग त्यामध्ये काय म्हणलं, अँड सच अनक्लासिफाईड नॉन गॅझेटेड पोस्ट मॅक्झिमा स्केल किती असणार आहे त्यांचा, आर इक्वल टू और नॉट लेस दॅन 4400 असणार आहे.
or corresponding amount as per the revision of the pay scale made from time to time in the future. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा की नॉर्मली आपल्याला माहीत नसतं की पे स्केल किती अमाऊंटपर्यंत असू शकतं त्यामध्ये. तर हे लक्षात ठेवा, फ्रॉम टाईम टू टाईम त्यांचं जे स्केल असेल ते रिव्हिजन होत राहतं. त्याच्यानंतर ग्रुप सी पोस्ट काय आहे, ग्रुप बी पोस्ट काय आहे आणि ग्रुप ए पोस्ट काय आहे ते पण सांगितले. ग्रुप सीमध्ये मीन्स ऑल नॉन गॅझेटेड पोस्ट येणार आहेत ह्यामध्ये फ्रॉम अदर दॅन दी ग्रुप डी पोस्ट. ह्या ग्रुप डीच्या पोस्टला सोडून जे ह्यामध्ये ह्यात पण नॉन गॅझेटेड येतात, ह्यात पण नॉन गॅझेटेड येतात. ग्रुप बी पोस्टमध्ये मीन्स ऑल गॅझेटेड पोस्ट अदर दॅन ग्रुप ए. आता लक्षात कसं ठेवायचं आहे, ग्रुप एमध्ये गॅझेटेड पोस्ट, ग्रुप बीमध्ये गॅझेटेड पोस्ट, ग्रुप सी आणि ग्रुप डी कशासाठी आहे, नॉन गॅझेटेड पोस्टसाठी अवेलेबल आहे. आता मेन पॉईंट आता ह्यामध्ये ग्रुप डीमध्ये ग्रुप एला सोडून जे बाकीचे आहेत ते ग्रुप बीमध्ये काय असणार आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ग्रुप ए पोस्टमध्ये काय आहे, मीन्स all gazetted posts which are specially included in group A services and those unclassified posts the maxima of the scales of which are. आता आपण एवढं पॉईंट लक्षात ठेवायचे ह्यामध्ये की मॅक्झिमा स्केल इन ग्रुप सी, ग्रुप डी मध्ये आपण किती बघितलेलं, 4400 बघितलेलं. आता इथे किती आहे, 11500 आहे एवढं लक्षात ठेवायचं ग्रुप एच्या पोस्टमध्ये. कारण ह्यामध्ये जे नंबर्स आहेत तेच लक्षात ठेवायला अवघड होतं आणि तेच एक्झामला पडतो क्वेश्चन. और करस्पॉन्डिंग अमाऊंट ॲज पर दी रिव्हिजन, ॲज पर दी करस्पॉन्डिंग अमाऊंट जे आहे ते फ्युचरमध्ये काय होते, ही अमाऊंट काय होऊ शकते पुढं गव्हर्नमेंट ॲज पर कन्व्हिनियन्स ॲज टू थिंग्स टू फिट त्यांनी काय करतात, चेंजेस करत राहतात. त्याच्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आहे तो ड्युटी ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट टू मेंटेन इंटिग्रिटी डिवोशन टू दी ड्युटी. आता मेंटेन इंटिग्रिटी डिवोशन टू दी ड्युटी गव्हर्नशाल ॲट ऑल टाईम्समध्ये ॲब्सोल्यूटमध्ये त्यामध्ये मेंटेन ॲब्सोल्यूट इंटिग्रिटी मेंटेन करायला पाहिजे. त्याच्यानंतर डिवोशन टू ड्युटी म्हणजे ह्यामध्ये काय असणार आहे की डिवोशन टू ड्युटी म्हणजे काय असणार आहे, तर डिवोशन टू ड्युटी म्हणजे काय, एक त्यांची ड्युटी असते की डुईंग युअर ड्युटी ऑनेस्टली सिन्सिअरली काम करणे त्यांचं एक ड्युटी असते. त्याच्यानंतर डू नथिंग विच इज अनबिकमिंग ऑफ गव्हर्मेंट सर्वंट म्हणजे असं काही ॲक्ट करू नका की तुम्हाला गव्हर्मेंट जॉबवरून काढून टाकतील, अनबिकमिंग गव्हर्मेंट सर्वंट. ओके. त्याच्यानंतर कमिट हिमसेल्फ, आता ह्याच्याला तुम्ही अंडरलाईन करून घ्या, डिवोशन ऑफ ड्युटी, ॲब्सोल्यूट इंटिग्रिटी मेंटेन करायला पाहिजे. कमिट हिमसेल्फ टू अँड अपहोल्ड द सुप्रिमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड द डेमोक्रेसी, defend and uphold sovereignty, integrity of India, the security of the state, public order, decency and morality. नेक्स्ट आहे मेंटेन हाय इथिकल स्टँडर्ड्स मेंटेन करा, त्यामध्ये ऑनेस्टी मेंटेन करा, मेंटेन पब्लिक न्यूट्रॅलिटी मेंटेन करा. त्यामध्ये आहे ह्यामध्ये प्रमोट दी प्रिन्सिपल्स ऑफ दी मेरिट्स, फेअरनेस, इम्पार्शलिटी ठेवा, तुमच्यामध्ये मेरिट ठेवा, पार्शलिटी करू नका. त्याच्यानंतर मेंटेन अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी, तुम्हाला काय मेंटेन करायचं आहे, एक अकाउंटेबिलिटी मेंटेन करायची आहे अँड एक ट्रान्सपरन्सी मेंटेन करायची आहे. मेंटेन रिस्पॉन्सिव्ह टू दी पब्लिक पर्टिक्युलरली टू वीकर सेक्शन म्हणजे एक रिस्पॉन्सिव्ह पब्लिक म्हणजे एक रिस्पॉन्सिव्हनेस पाहिजे तुमच्यामध्ये पब्लिकसाठी, पर्टिक्युलर वीकर सेक्शनसाठी. कारण तुम्ही ॲज अ गव्हर्मेंट सर्वंट आहात तर तुमच्यावर पब्लिकचा खूप ट्रस्ट असतो. ॲज अ गव्हर्मेंट सर्वंट म्हणून तुमचे जे ड्युटी आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडलं पाहिजे, हे ह्या रूलमध्ये सांगितलेलं आहे. मेंटेन दी रिस्पॉन्सिव्हनेस पब्लिक पर्टिक्युलरली वीकर सेक्शनसाठी. मेंटेन दी कोर्टसी म्हणजे तुम्हाला एक लक्षात येते ह्यामध्ये हे सगळे रूल्स कशासाठी बनवले गेलेत की तुम्ही एम्प्लॉई आहात पब्लिकचे तुम्हाला वर्क प्रोव्हाइड करायचं आहे पब्लिकसाठी. ओके. तर आता आपण जर गव्हर्मेंट सर्वंट आहे तर हे सगळे रूल्स फॉलो करावे लागतील आपल्याला. मेंटेन कोर्टसी अँड गुड बिहेवियर विथ दी पब्लिक, ह्यामध्ये मेंटेन करावं लागणार आहे. काय ह्यामध्ये मेंटेन कोर्टसी अँड गुड बिहेवियर विथ दी पब्लिक. तर ह्यामध्ये बेसिकली कोर्टसी म्हणजे काय असणार आहे की अ गव्हर्मेंट सर्वंट मस्ट टॉक पोलाइटली, त्यांनी पब्लिकसोबत बिहेव करायला पाहिजे, नाईसली बिहेव करायला पाहिजे, रिस्पेक्ट पीपल हू कम इन टू द ऑफिस. काही असे
लोक असे येतात की इलिटरेट असतात, त्यांना काहीच समजत नसते, मग त्यांना असं काहीच येत नाही, कशाला आला आहे असं बोलणं चुकीचं आहे. त्यामुळे ह्यामध्ये सगळे रूल्स तुम्हाला मेन्शन करून दिलेत की तुम्हाला कसं त्यामध्ये कंडक्ट कसा असायला पाहिजे, तुमचा बिहेवियर कसा असला पाहिजे तुमचा, ह्यामध्ये पूर्णपणे मेन्शन केले गेले. आपण ज्या ज्या ठिकाणी गव्हर्मेंट ऑफिसेसला जातो त्यावेळेला आपल्याला कशी वागणूक मिळते आणि ह्या रूल्समध्ये काय दिलं आहे ते आपल्याला दिसून येते. ओके, तर मेंटेन कोर्टसी अँड गुड बिहेवियर विथ दी पब्लिक. अँड हे गुड बिहेवियर का असायला पाहिजे, कारण तिथे आपण गव्हर्मेंट ऑफिसमध्ये ज्यावेळेस जातो आहे ना त्यावेळेस लिटरेट पीपल असतात, इलिटरेट पीपल असतात आणि बेसिकली जो वीकर सेक्शन असतो त्यांचा खूप इथे हेळसांड होत असतो. त्यामुळे हे रूल्स फॉलो करणे खूप गरजेचे आहे. ओके, टेक डिसिजन सोलली इन दी पब्लिक इंटरेस्ट. हे जे रूल्स आहेत फक्त तुमच्यासाठी अभ्यासासाठी नाही तर तुमच्या डेली लाईफमध्ये इम्प्लिमेंट करून घ्या. कारण एक ॲज अ तुम्ही ऑफिसर MPSC UPSC ऑफिसर बनणार आहात तर त्यासाठी हे रूल्स तुमच्यात इम्प्लिमेंट होणं खूप महत्त्वाचं आहे, नॉट फॉर दी स्टडी ओनली. ओके, देन टेक डिसिजन सोल्ड इन दी पब्लिक इंटरेस्ट अँड यूज ऑर कॉज टू बी यूज्ड पब्लिक रिसोर्सेस इफिशियंटली इफेक्टिवली अँड इकॉनॉमिकली. ओके, and declare any private interest relating to his public duty and take step to resolve any conflict in way that protects the public interest. ज्यांना जे स्टेप घ्यायला लागतील ना पब्लिक इंटरेस्टसाठी ते स्टेप त्यांनी घ्यावे. ओके, त्याच्यानंतर not place himself under any financial obligation to any individual or organization which may influence him performance his official duty. असं कोणतेही तुम्ही फायनान्शियल इथं ऑब्लिगेशनमध्ये जाऊ नका ड्युरिंग दी पब्लिक म्हणजे ॲज अ तुम्ही पब्लिक सर्वंट किंवा गव्हर्मेंट सर्वंट म्हणून वर्क करत असताना कोणत्याही पब्लिकसोबत, कारण त्याच्यामुळे तुम्हाला असा होऊ नये की इन्फ्लुअन्स होईल तुमच्या परफॉर्मन्स ऑफ पब्लिकमुळे परफॉर्मन्समध्ये तुमच्या गव्हर्मेंट सर्व्हिसेसमध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नॉट मिसयूज हिज पोझिशन ॲज अ सिव्हिल सर्वंट अँड नॉट टेक अ डिसिजन इन ऑर्डर टू derive financial or material benefits for himself, for his family or his friends. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे की एक्झाम्पल देते मी फक्त. फॉर एक्झाम्पल ए हा व्यक्ती काय आहे, गव्हर्मेंट सर्वंट आहे. तर मी गव्हर्मेंट सर्वंट आहे म्हटल्यावर पेढे आणून देणे, भाजीपाला आणून देणे, मग त्याचं काम करणे असं, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी पे करतेच ना गव्हर्मेंट, परत तुम्हाला पेढे भाजीपाला फळे अशी काय गरज आहे. मग ते नॉट मिसयूज ती पोझिशनचा तुम्ही जो मिसयूज आहे तो करू नका. कारण ऑलरेडी तुम्हाला गव्हर्मेंट पे करत असतं. अँड सिव्हिल सर्वंट असू दे, नॉट टेक डिसिजन इन ऑर्डर टू डिराईव्ह फायनान्शियल और मटेरियल बेनिफिट्स कोणते तुमच्या फॅमिलीसाठी फ्रेंड्ससाठी घेऊ नका. त्याच्यानंतर मेक चॉईसेस टू टेक डिसिजन अँड मेक रिकमेंडेशन ऑन मेरिट अलोन. तुम्हाला कोणते पण चॉईसेस घ्यायचे असतील, डिसिजन घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त तिथं कोणत्या बेसिसवर घ्यायला पाहिजे, मेरिट बेसिसवर घ्यायला पाहिजे. कोणत्या मेरिट बेसिसवर, पब्लिक इंटरेस्टच्या मेरिट बेसिसवर घ्यायला पाहिजे. ओके, स्वतःच्या मेरिट बेसिसवर नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आपण कोणता पॉईंट बघतोय हे लक्षात आहे ना, खूप पॉईंट्स झालेले आहेत. आपण जो पॉईंट बघतोय तो आहे ड्युटी ऑफ दी गव्हर्मेंट सर्वंट. काय आहे ड्युटी ऑफ गव्हर्मेंट सर्वंट? मेंटेन इंटिग्रिटी, डिवोशन टू दी ड्युटी. हे समजलं. त्यामध्ये भरपूर पॉईंट्स आहेत आणि आपण त्याचा पॉईंट नंबर 11ला आलो. ओके, पॉईंट नंबर 17ला आलो. मग त्यामध्ये 17 पॉईंट नंबर जो आहे 17मध्ये ॲक्ट विथ फेअरनेस अँड इम्पार्शलिटी अँड नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनीवन पर्टिक्युलरली द पुअर अँड अंडर प्रिव्हिलेज सेक्शन ऑफ सोसायटी. आता मी मगाशीच म्हणले ना, इलिटरेट पीपल असतात काही, त्यांना काही कळत नसतं. मग तुला काय कळतं आहे, कशाला आलायस, कळत नाही तर असं नाही बोलायचं त्यांना हेल्प करा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॉईंट जो आहे यामध्ये रिफ्रेन फ्रॉम डुईंग एनिथिंग विच इज ऑर मे बी कॉन्ट्ररी टू एनी लॉ, रूल्स, रेग्युलेशन अँड इस्टॅब्लिश्ड प्रॅक्टिसेस. त्यामध्ये ह्यामध्ये काय येणार आहे की रिफ्रेन फ्रॉम डुईंग एनिथिंग विच इज मे बी कॉन्ट्ररी टू एनी लॉ, रेग्युलेशन अँड इस्टॅब्लिश्ड. म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट मस्ट नॉट डू एनी वर्क दॅट ब्रेक्स द लॉ, रूल्स. असा कोणताही वर्क करू नका की
कॉन्ट्ररी होईल लॉशी, रेग्युलेशन्सचे इस्टॅब्लिश केल्यात प्रॅक्टिसेस जे आहेत त्यांच्याशी कॉन्ट्ररी होईल असं कोणतंही ॲक्ट करू नका. गव्हर्मेंट सर्वंटना हे रिफ्रेन करते हे रूल. त्याच्यानंतर मेंटेन डिसिप्लिन मेंटेन करायचं आहे तुम्हाला. यामध्ये काय करायचं आहे, मेंटेन डिसिप्लिन इन द डिस्चार्ज ऑफ हिज ड्युटी अँड बी लायबल फॉर इम्प्लिमेंट द लॉफुल ऑर्डर्स ड्युअली कम्युनिकेटेड टू हिम. त्याच्यानंतर नेक्स्ट जो 20 जो आहे यामध्ये पॉईंट जो आहे, मेंटेन कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करायची. ज्यावेळेला तुम्ही परफॉर्मन्स करताय, पब्लिक परफॉर्मन्स ऑफिशियल ड्युटीमध्ये हा मेन रोल असतो. तुम्हाला कॉन्फिडेन्शियलिटी खूप मेंटेन करावी लागते. द परफॉर्मन्स ऑफ हिज ऑफिशियल ड्युटी ॲज रिक्वायर्ड any laws for timing in the force, particularly with regard to information disclosure of which may प्रिजुडिशियली अफेक्टेड दी सावनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. म्हणजे तुम्हाला कोणतंही असं कोण विचारलं आणि माहिती दिली अशी नाही, किंवा असंच मित्रांना सांगितलं असं नाही, की तुम्हाला इथं कॉन्फिडेन्शियलिटी खूप मेंटेन करावं लागतं डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशनसाठी. अँड त्याच्यानंतर आपल्याला सिक्युरिटी ऑफ इंडिया, नॅशनल सिक्युरिटी, स्टेट सिक्युरिटी, स्ट्रॅटेजिक, सायंटिफिक अँड इकॉनॉमिक इंटरेस्टचा खूप विचार केला जातो आहे. ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून तुम्हाला तिथं गव्हर्मेंट सर्वंट म्हणून तुम्हाला गव्हर्मेंटचे रूल्स माहीत असतात, गव्हर्मेंटचे काही सिक्रेट माहीत असतात, तर ते तुम्ही काय करू शकत नाही, तर डिस्क्लोज करू शकत नाही. सो friendly relation with foreign countries or lead to incitement of offenses, illegal or unlawful gains to any person. असं कोणतंही ॲक्ट करायचं नाही आहे. लीड्स टू इथे काय असणार आहे, पनिशमेंट असणार आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर 21 जो आहे तो परफॉर्म अँड डिस्चार्ज हिज ड्युटी. परफॉर्म आणि डिस्चार्ज करायचं आहे विथ हायेस्ट डिग्री ऑफ प्रोफेशनलिझम अँड डेडिकेशन टू दी बेस्ट ॲबिलिटीज. तुमचे जे बेस्ट ॲबिलिटीज आहेत ते डेडिकेशननं तुम्ही काय करा, वर्क करा. जसे तुम्ही डेडिकेशननं स्टडी करून तिथंपर्यंत पोहोचताय, तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुमची ड्युटी डेडिकेशननं, जेवढ्या तुम्ही डेडिकेशननं स्टडी केला तेवढ्या डेडिकेशनने ड्युटी पार पडायची आहे. ओके, नेक्स्ट आहे एक्सप्लेनेशन आहे त्याचा. अ गव्हर्मेंट सर्वंट हू हॅबिच्युअली फेल्स टू परफॉर्म द टास्क असाइन टू हिम विदिन द टाईम सेट फॉर द पर्पज. म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट हॅबिच्युअली त्याला जे टाईममध्ये जे वर्क दिलं आहे ते परफॉर्म करायला तो फेल झाला, तर काय असणार आहे, with the quality or performance expected of him shall be deemed to lacking in the devotion to duty within the meaning of clause 2 subrule 1 मध्ये आपण डिवोशन बघितलं, त्यामध्ये तो काय करतोय, लॅक करत आहे, कमतरता कुठेतरी आहे त्याच्यामध्ये असं दाखवलं जाते. त्याच्यानंतर सेकंड ह्यामध्ये पॉईंट जो आहे, every government servant holding a supervisory post shall take all the possible steps to ensure the integrity and devotion to their duty. काय म्हणलं गेले, एव्हरी गव्हर्मेंट सर्वंट होल्डिंग अ सुपरवायझरी, म्हणजे एव्हरी गव्हर्मेंट सर्वंट होल्डिंग अ सुपरवायझरी पोस्ट शाल टेक ऑल पॉसिबल स्टेप्स तुम्हाला घ्यायला पाहिजेत. म्हणजे तुमची जी ड्युटी आहे, or doing your work with honestly, sincerely, with the full attention तुम्ही वर्क केलं पाहिजे. इंटिग्रिटी अँड डिवोशन टू ड्युटी ऑफ ऑल गव्हर्मेंट सर्वंट्स फॉर टाईम बिंग अंडर द कंट्रोल ऑफ अथॉरिटी. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे, नो गव्हर्मेंट सर्वंट शॅल इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ऑफिशियल ड्युटी or in the existence of powers conferred on him act otherwise than his own best judgment to be true and correct, except he is acting under the direction of his official superior. सुपेरियर ऑफिसर त्यांना कमांड देत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, बट तुम्हाला इथं तुमचं थिंग्स टू फिट यूज करून तुमच्याकडं जर ह्या इथं जे पॉवर्स आहेत, तुमच्याकडे डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत, तर त्यावेळेला काय केलं पाहिजे तुम्हाला, की डू ऑफिशियल वर्क ऑनेस्टली करा, यूज पॉवर्स प्रॉपरली, नॉट फॉर पर्सनल बेनिफिटसाठी करू नका. अ गव्हर्मेंट सर्वंट काय करायला पाहिजे, मस्ट नॉट ॲक्ट रॉंगली, अनफेअरली अ पर्सनल मूड, ओके, वाईल डुईंग ऑफिशियल वर्क. पर्सनल मूडवर तुम्ही वर्क करू नका. बेसिकली तुमचं वर्क काय आहे, ड्युटी व्यवस्थित ऑनेस्टली पार पडा, एवढंच आहे त्यामध्ये. द डिरेक्शन ऑफ ऑफिशियल सुपेरियर शॅल ऑर्डिनरली टू बी इन रायटिंग ऑर डिरेक्शन टू बी सबऑर्डिनेट शॅल बी अवॉइडेड ॲज फार ॲज पॉसिबल वेअर द इश्यूज ऑफ ओरल डिरेक्शन बिकम्स अनअवॉइडेबल. द सुपेरियर ऑफिशियल सुपेरियर शॅल कन्फर्म इट इन दी रायटिंग. जे असेल ते ओरल होत असतं, बट जर रायटिंगमध्ये ओरलमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर काय होणार, रायटिंगमध्ये त्यांनी काय करणार, ऑर्डर्स देतात. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे, गव्हर्मेंट सर्वंट हू ॲज
received oral directions from his official superior shall seek confirmation of the same in writing. म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट हू हॅज रिसिव्ड ओरल डिरेक्शन, जर कोणत्या गव्हर्नमेंट सर्वंटला ओरल डिरेक्शन्स जर मिळत असतील फ्रॉम हिज सुपेरियर ऑफिसर, शॅल सीक कन्फर्मेशन ऑफ दी सेम इन रायटिंगमध्ये पण त्यांना काय करावं, कन्फर्मेशन घ्यावं ॲज अर्ली ॲज पॉसिबल. And in such case it shall be the duty of official superior to confirm the direction in writing. ड्युटी इथं दोघांची पण सांगितलं, त्यांना काय करावं म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंटला कोणत्याही ऑफिसरनं काय केलं, सुपेरियर ऑफिसरनं ओरली सांगितले की डिरेक्शन्स दिलेले आहेत, तर ह्यामध्ये डिरेक्शन्स दिले असतील तर ते सेम त्यांना काय करावं, रायटिंगमध्ये कन्फर्मेशन घेऊन यावं त्याच्याकडून, तर त्यांच्याकडून ह्यामध्ये. ओके. आणि हे त्या सुपेरियर ऑफिसरची पण काय आहे इथं ड्युटी आहे. नथिंग इन सब रूल 3 shall be construed as empowering a government servant to evade his responsibility by seeking instruction from or approval of superior officer or authority when such instructions are not necessary under the scheme distribution of powers and responsibilities. म्हणजे shall constitute म्हणजे ह्यामध्ये असं काही केलं जाणार नाही आहे. म्हणजे ह्यामध्ये काय म्हटलं गेले की फर्स्ट पॉईंट, हा जो पॉईंट आहे ना, ह्यामध्ये काय म्हटलं गेले की द फर्स्ट पार्ट जो आहे मीन्स अ गव्हर्नमेंट सर्वंट कांट यूज दी सिकिंग इन्स्ट्रक्शन ॲज एक्सक्यूज टू डिले और अवॉइड टास्क स्पेशली विथ द पॉवर टू डिसाइड इज ऑलरेडी देम ऑर रूल. त्यामध्ये तुम्ही ते जे सुपेरियर ऑफिसर जे आहेत त्यांचे तुम्ही ऑर्डर घेऊन तुम्ही इव्हेड करू शकत नाही. ह्यामध्ये जे तुमचे ड्युटीज आहेत ते इव्हेड करू शकत नाही, त्याला तुम्ही काय करू शकत नाही, टाळू शकत नाही. ओके. तर हा पॉईंट समजला असेल आय होप. त्याच्यानंतर आपण रूल 4ला जाऊयात. रूल 4मध्ये काय आहे, एम्प्लॉयमेंट ऑफ नियर रिलेटिव्ह इन दी कंपनीज और फर्म्स. तर ह्यामध्ये काय म्हणले 4th पॉईंटमध्ये महत्त्वाचं आहे की ह्यामध्ये काय सांगितले की जर आपले जवळचे रिलेटिव्ज असतील किंवा नातेवाईक, म्हणजे रिलेटिव्ज म्हणजेच नातेवाईक असतील, फ्रेंड्स असतील, कंपन्यांमध्ये किंवा आपल्या कंपनीजमध्ये किंवा फर्म्समध्ये त्यांना काय करणे, नियुक्त करणे म्हणजे एम्प्लॉयमेंट देणे. ह्यामध्ये असं नाही चालणार. सगळ्यात पहिला जो प्रोव्हिजन आहे हा काय म्हणतो, नो government servant shall use his position or influence directly or indirectly to secure employment for any member of his family with any company or firm. एवढंच म्हणलंय की काय आहे की कोणताही शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्या कुटुंबियाला कोणत्याही कंपनीत किंवा फर्ममध्ये किंवा संस्थेत नियुक्ती मिळवण्याकरता त्याच्या पदाचा किंवा त्याचा पद आहे, त्याची जी ड्युटी आहे, त्याची जी पोझिशन आहे त्याचा काय गैरवापर करता कामा नये. पदाचा जो आहे तो अप्रत्यक्ष वापर करता कामा नये. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुम्ही लावू शकत नाही तुमच्या जो घरातील फॅमिली मेंबर असू दे, रिलेटिव्ह असू दे त्यांना. ओके. त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये काय म्हणलं की नो ग्रुप ए किंवा ग्रुप बी चा अधिकारी शासनाच्या पूर्व मान्यतेखेरीज, म्हणजे ग्रुप ए आणि ग्रुप बी ऑफिसर शॅल एक्सेप्ट विथ दी प्रिव्हियस सँक्शन ऑफ दी गव्हर्नमेंट permits his son, daughter or dependent to accept employment with any company or firm having the official dealing with the government. म्हणजे काय म्हणलंय, कोणताही गट अ किंवा गट बी चा अधिकारी शासनाच्या परमिशन शिवाय, आधी परमिशन घ्यावी लागणार आहे आपल्या मुलाला, आपल्या मुलीला, त्यांच्या अवलंबून असलेल्या व्यक्तीला शासनाची कार्यालयीन व्यवहार करणाऱ्या कोणत्याही कंपनीत किंवा फर्ममध्ये, संस्थेत नोकरीला परवानगी देऊ शकत नाही. आधी तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल तरच तुम्हाला तिथं काय करणार, नोकरीला लावू शकताय. त्याच्यानंतर प्रोव्हिजोमध्ये काय सांगितलं, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द एक्सेप्टन्स ऑफ सच एम्प्लॉयमेंट कॅन नॉट अवेट द सँक्शन ऑफ द गव्हर्नमेंट इज अदरवाइज कन्सिडर्ड ॲज अन अर्जंट, द मॅटर शॅल be report to the government and the employment may be accepted provisionally subject to the sanction of the government. म्हणजे काय म्हटलं गेलं, परंतु जेव्हा अशी नोकरी स्वीकारताना शासनाच्या मंजुरीकरिता वाट पाहणे शक्य नसेल, म्हणजे अर्जंट असेल किंवा ती नोकरी स्वीकारणे तातडीचे मानले जाईल, तेव्हा कोणत्या बाबी लक्षात, म्हणजे ह्या सगळ्या बाबी शासनाला म्हणजे गव्हर्नमेंटला काय करायला लागणार आहे, कळवायला लागणार आहे आणि शासनाच्या मंजुरीस अधीन राहून ती नोकरी तात्पुरती स्वीकारला जाणार आहे. तात्पुरती म्हणलात, प्रोव्हिजनली म्हणलात, तिथं प्रोव्हिजनली स्वीकारली जाणार आहे. त्याच्यानंतर हे समजलं
एकतर तुम्हाला ह्यामध्ये पहिली गोष्ट तर आहे, आधी अप्रुव्हल घेतल्याशिवाय तुम्ही जायचंच नाही आहे. जरी तुम्हाला अर्जंट असेल तर तुम्ही जावा, खरं तुम्हाला काय असणार आहे तिथं प्रोव्हिजनली असणार आहे तुम्हाला. ओके. जोपर्यंत गव्हर्मेंटचं प्रॉपर रूल किंवा परमिशन येत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बीमध्ये काय सांगितलं आहे, ग्रुप ए और ग्रुप बी ऑफिसर शाल ॲज ही बिकम अवेअर ऑफ द फॅक्ट ऑफ द acceptance by the member of his family of an employment with any company or firm, report to the government the fact of such acceptance and also whether he has or has had any official dealing with that company or firm, provided that no such report shall be necessary if the government servant has already obtained sanction of it or sent a report to the government under the clause A. त्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे बी पॉईंटमध्ये, जेव्हा गट अ आणि गट बी च्या अधिकाऱ्याला ही म्हणजे ज्या वेळेला असं कळतं की त्यांच्या रिलेटिव्हजमधले कोणीतरी कंपनीत किंवा फर्मच्या संस्थेत त्यांनी काय केलेत, नोकरी स्वीकारली आहेत, तेव्हा त्याने नोकरी स्वीकारल्याबद्दल शासनाला कळवले पाहिजे. त्याचे त्या कंपनीशी किंवा फर्मशी संस्थेशी असलेले कार्यालयीन व्यवहार चालतात असे हेही काय करायला पाहिजे, सगळे रिपोर्ट काय करायला पाहिजे, गव्हर्नमेंटला द्यायला पाहिजे. प्रोव्हायडेडमध्ये काय सांगितलं, प्रोव्हिजो. पण ऑलरेडी जर गव्हर्नमेंटनं मंजुरी दिली असेल, त्यांना परमिशन दिली असेल तर परत काही इथं द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे इथं, थर्ड पॉईंट, नो गव्हर्नमेंट सर्वंट शाल इन दी डिस्चार्ज ऑफ हिज ड्युटीज कंपनी और फर्म, काय म्हटलं, कंपनी और फर्म और एनी अदर पर्सन इफ एनी मेंबर ऑफ हिज फॅमिली इज एम्प्लॉयड इन दॅट कंपनी और फर्म और अंडर द पर्सन और इफ ही और एनी मेंबर ऑफ हिज फॅमिली इज इंटरेस्टेड इन सच कंपनी और फर्म और अदर पर्सन इन अदर मॅनर. म्हणजे काय म्हटलं ह्यामध्ये थर्ड पॉईंटमध्ये, कोणताही गव्हर्नमेंट सर्वंट त्याचे कर्तव्य पालन करीत असताना ज्या कंपनीत किंवा फर्मच्या संस्थेत किंवा ज्या व्यक्तीच्या हाताखाली तो स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबीय नोकरी करीत असेल किंवा कंपनीशी किंवा फर्मशी, संस्थेशी आणि अन्य व्यक्तीशी कोणत्याही प्रकारे हितसंबंधित असेल तर त्या कंपनीशी किंवा फर्मशी, संस्थेशी, त्या व्यक्तीशी संबंधित असलेल्या बाबींच्या संबंधित व्यवहार करणार नाही. कोणताही व्यवहार म्हणजे काय करणार नाही, तिथं फॅमिली जर त्यांचं काहीतरी रिलेशन असेल तर तिथं काय करणार नाही, व्यवहार कोणतंही करणार नाही आहे. ओके. त्याच्यानंतर बी पॉईंट जो आहे यामध्ये, इन एनी केस रेफर्ड टू क्लॉज एमध्ये काय रेफर केला, द गव्हर्नमेंट सर्वंट शाल रेफर टू मॅटर हिज ऑफिशियल सुपेरियर अँड केस देअर आफ्टर डिस्पोज ऑफ अकॉर्डिंग इन्स्ट्रक्शन ऑफ द सुपेरियर. म्हणजे जर केलाच तर काहीतरी त्यानं त्यामध्ये व्यवहार केलाच बीमध्ये एमध्ये तर ती जी इन्फॉर्मेशन आहे, रिपोर्ट आहे, ते सगळं काय करायला पाहिजे, सुपेरियर ऑफिसरकडं काय करायचं, पाठवून द्यायचं त्यामध्ये. त्याच्यानंतर फिफ्थ रूल आहे ह्यामध्ये, टेकिंग पार्ट इन पॉलिटिक्स अँड इलेक्शन्स. आता ह्यामध्ये टेकिंग पार्ट इन पॉलिटिक्स आणि इलेक्शनमध्ये ह्यामध्ये, नो गव्हर्नमेंट सर्वंट शॅल बी अ मेंबर ऑफ ऑर अदरवाईज असोसिएटेड विथ एनी पॉलिटिकल पार्टी और एनी ऑर्गनायझेशन विच टेक्स पार्ट्स इन टू दी पॉलिटिक्स, nor shall he takes part in the subscribe or aid of or assist in any other manner political movement. म्हणजे थोडक्यात इकडं तुम्ही पॉलिटिक्स, इकडं तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर पॉलिटिक्समध्ये तुम्ही इंटरफेअर करू नका आणि पॉलिटिक्समध्ये पडू नका. ओके. पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं नाही, प्रचार करायला जायचं नाही. ओके. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट जो आहे इथं, वोट करू शकताय, तो तुमचा फंडामेंटल राईट आहे, बट तुम्ही तर पॉलिटिकल इलेक्शन्स वगैरे नाही, पॉलिटिक्समध्ये आणि इलेक्शन्समध्ये नाही जायचं. इट शॅल बी द ड्युटी ऑफ एव्हरी गव्हर्नमेंट सर्वंट टू एन्डेवर टू प्रिव्हेंट एनी मेंबर ऑफ हिज फॅमिली फ्रॉम टेकिंग पार्ट इन or subscribing in aid of or assisting in any other manner any movement or activity which tends directly indirectly to be a services of any government in the India as by established, and where a government servant is unable to prevent a member of his family from taking a part, subscribing in aid of assisting other manner
एनी सच मुवमेंट और ॲक्टिव्हिटी ही शॅल मेक अ रिपोर्ट टू दॅट इफेक्ट ऑफ टू दी गव्हर्नमेंट. मग ह्यामध्ये काय म्हणलं आहे सेकंड पॉईंटमध्ये, प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला जी कोणतीही चळवळ किंवा जे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे स्थापित कायद्यांद्वारे भारतातील कोणत्याही शासनाला घातक ठरत असेल, हार्म करत असेल किंवा त्याचा कल घातपात करण्याकडे असेल, अशा कोणत्याही चळवळीत किंवा कार्यात सहभाग घ्यायचा नाही. ओके. त्याच्यानंतर सहाय्य करायचं नाही त्यांना, हे कर्तव्य असेल. आणि जेव्हा अशा चळवळीत किंवा कार्यात भाग घेण्यापासून किंवा आर्थिक वर्गणी देण्यापासून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे सहाय्य करण्यापासून कुटुंबियाला परावृत्त करण्यास शासकीय कर्मचारी असमर्थ ठरतो, तेव्हा त्याने तसे शासनाला कळवले पाहिजे. जर तो असमर्थ ठरला असेल पहिला, तर तो त्याला एड वगैरे काय प्रोव्हाइड करायचीच नाही आहे, मदत वगैरे द्यायचीच नाही आहे, कुणाला पॉलिटिकल पार्टी पॉलिटिक्सना द्यायचंच नाही आहे. आणि सेकंड गोष्ट म्हणजे जर दिलंच तर तसं शासनाला तिथं काय करायला लागणार आहे, कळवायला लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, वेदर एनी पार्टी इज पॉलिटिकल पार्टी or whether any party is political party or whether any organization takes part in politics or whether any movement or activity falls within the scope of this rule, the decision of government thereon shall be final. मग इथं काय असणार आहे, डिसिजन जो गव्हर्नमेंटचा असणार ते काय असणार आहे, फायनल असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, नो गव्हर्नमेंट शॅल canvass or otherwise interfere with the use his influence in connection with or take part in election to legislature or local authority. म्हणजे काय म्हणलं आहे फोर्थ पॉईंटमध्ये, कोणताही शासकीय कर्मचारी कोणत्याही विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीत यापुढे निवडणूक असे संबोधलेले प्रचार करू शकणार नाही किंवा अन्यथा हस्तक्षेप करू शकणार नाही किंवा त्यासंबंधी आपले वजन खर्च करू शकणार नाही किंवा त्यात सहभाग घेऊ शकणार नाही, एवढं म्हणले यामध्ये. प्रोव्हायडेड दॅट काय म्हणले, परंतु अशा निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला मतदान करण्याचा हक्क असणार आहे. जेव्हा तो हा आपला हक्क बजावतो, तेव्हा त्याने आपण कोणत्या प्रकारे मतदान करण्याचे योजले आहे किंवा मतदान केले आहे याबाबत कोणतीही सूचना देता कामा नये. कोणतीही सूचना द्यायचं नाही कुणाला, ये तू कोणतं करतोयस वगैरे असं तसं. त्यामध्ये एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. एक्सप्लेनेशनमध्ये जेव्हा त्यावेळी तात्पुरता अंमलात असणाऱ्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा कायद्यान्वये किंवा शासनाच्या आदेशाद्वारे त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या कर्तव्यांचे योग्यरित्या पालन करीत असताना तो निवडणुकीचे कामकाज चालवण्यास सहाय्य करेल, तेव्हा त्याने या नियमातील तरतुदीचे उल्लंघन केले असल्याचे मानले जाणार नाही यामध्ये. ओके, हे समजलं हा पॉईंट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट सेकंड पॉईंट, द डिस्प्ले बाय द गव्हर्नमेंट सर्वंट ऑन हिज पर्सन, व्हेकल, रेसिडेंट ऑफ इलेक्ट्रोल सिम्बॉल्स शॅल बी अमाउंट टू युझिंग इन्फ्लुएन्स ऑफ द कनेक्शन विथ द इलेक्शन. म्हणजे व्हेकल किंवा गाड्यांवर वगैरे चित्र लावतात ना, त्या प्रकारे निवासस्थानावर किंवा गाड्यांवर वाहनांवर तुम्ही त्यामध्ये इंटरफेअर आणि त्यामध्ये आहे असं कन्सिडर केलं जाणार आहे जर तुम्ही लावला तर. अँड हिज प्रपोजिंग अँड सेकंडिंग द नॉमिनेशन ऑफ कॅन्डिडेट ॲट द इलेक्शन शॅल अमाउंट टू टेकिंग अ पार्ट ऑफ इलेक्शन. मग सेकंड काय म्हणले, किंवा त्याला अनुमोदन देणे किंवा नियमाच्या अंतर्गत निवडणुकीत भाग घेणे ठरेल. ह्यामध्ये काय म्हणजे काय म्हणले की तुम्ही एकतर खर्च केला निवडणुकीमध्ये, आपले खर्च केला, किंवा असे ठरेल निवडणुकीमध्ये उमेदवाराचे नाव सुचवला तरी पण तुम्ही नाव जरी सुचवला तरी पण तुम्ही काय असणार आहे तिथं इलेक्शनमध्ये भाग घेतला असं कन्सिडर केलं जाणार आहे. त्याच्यानंतर the government servant shall in any such eventualities be deemed to have been contravened this rule, ह्याला कॉन्ट्राव्हेंट केले असं कन्सिडर करणार आहेत. रूल 5मध्ये हे सांगितलेलं आहे. आय होप रूल 5पर्यंत तुम्हाला समजलं असणार आहे. ओके, तर नेक्स्ट आहे इथं रूल 6 आहे. रूल 6मध्ये सांगितलं गेलं आहे की डेमॉन्स्ट्रेशन अँड स्ट्राईक्स काय असतात. त्यामध्ये आता डेमॉन्स्ट्रेशन अँड स्ट्राईक्समध्ये अ गव्हर्नमेंट सर्वंट मस्ट बिहेव रिस्पॉन्सिबली अँड शुड नॉट डू एनिथिंग दॅट हार्म्स दी कंट्री ऑर गव्हर्नमेंट वर्क. म्हणजे ह्यामध्ये काय म्हणलं आहे बेसिकली
डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय असतं की डेमॉन्स्ट्रेशन मीन्स शोईंग अ प्रोटेस्ट ऑर डिसॲग्रीमेंट इन पब्लिकमध्ये तुम्ही असं स्लोगन म्हणताय, मार्च और गॅदर करताय, होल बॅनर्स और असं डेमॉन्स्ट्रेशन रॅली वगैरे काढतात, त्या टाईपमध्ये ते डेमॉन्स्ट्रेशनमध्ये कन्सिडर होते. सगळ्यात पहिला आता फर्स्ट पॉईंट जो आहे ना, ह्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा, ह्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशनमध्ये एंगेज करताय तुम्ही, डेमॉन्स्ट्रेशनमध्ये काय करताय, पार्टिसिपेट करताय डेमॉन्स्ट्रेशनमध्ये. त्यामध्ये गव्हर्मेंट सर्वंट शुड नॉट टेक पार्ट इन ऑर एनी प्रोटेस्ट ऑर रॅली ऑर डेमॉन्स्ट्रेशनमध्ये तुम्ही पार्ट घ्यायचं नाही आहे, मध्ये इंटरेस्ट घ्यायचं नाही आहे. ते अगेन्स्ट असेल सॉवरेनिटी, इंटिग्रिटी ऑफ दी इंडिया नेशन अँड सिक्युरिटी ऑफ दी स्टेट, फ्रेंडली रिलेशन विथ दी सॉवरेन कंट्री, म्हणजे हर्ट्स इंडियन युनिटी और सेफ्टीला हर्ट करणार असं कोणत्याही रॅलीमध्ये जायचं नाही, प्रोटेस्ट नाही करायचं. हार्म टू दी कंट्री अँड सिक्युरिटी, स्पॉईल रिलेशन विथ अदर कंट्रीज, फॉरेन कंट्रीसोबत पब्लिक ऑर्डर इथं डिस्टर्ब होईल किंवा क्रिएट रायट्स, violence or disturbance, it against good manners or morals, and show disrespect to country, spread false information or statement about the others, and encourage crime or wrongdoing. हे सगळ्यामध्ये काय करू शकत नाही तुम्ही, प्रोटेस्ट करू शकत नाही आणि त्यामध्ये तुम्ही इन्वॉल्व होऊ शकत नाही. सेकंड पॉईंटमध्ये काय म्हटलं गेलं आहे, गव्हर्मेंट सर्वंट कॅन नॉट गो ऑन दी स्ट्राईकवर सुद्धा जाऊ शकत नाही गव्हर्मेंट सर्वंट. का नाही जाऊ शकत स्ट्राईकवर, त्यामध्ये कॅनॉट गो ऑन दी स्ट्राईक, हेल्प अदर्स. आणि दुसरा पॉईंट जो आहे त्यामध्ये स्ट्राईकमध्ये पण जाऊ शकत नाही, रिसॉर्ट पण करू शकत नाही, म्हणजे स्ट्राईक बी करू शकत नाही आणि अबेट पण करू शकत नाही. अबेट म्हणजे हेल्प पण करणार नाही तो स्ट्राईकवर लोकांना. म्हणजे गव्हर्मेंट टीचर स्टॉपिंग टीचिंग टू फोर्स गव्हर्मेंट, दॅट इज नॉट अलाउड नाही आहे ते. आणि त्यामध्ये एक्सेप्शन दिल्यात, प्रोव्हायडेड दॅट म्हणजे एक्सेप्शन असते. इफ एनी लॉ क्लिअरली अलाउज सम गव्हर्मेंट सर्वंट्स टू गो ऑन स्ट्राईक, कोणत्या असं सम गव्हर्मेंट सर्वंटला स्ट्राईकवर जाऊ शकतात असं अलाव करत असेल तर त्यांनी जाऊ शकतात त्यामध्ये. दिस रूल विल नॉट स्टॉप देम, त्यांना स्टॉप नाही करणार. त्याच्यानंतर रूल 7 आहे. रूल 7मध्ये काय म्हटलं गेलं, जॉईनिंग असोसिएशन बाय गव्हर्मेंट सर्वंट्स. बाय गव्हर्मेंट सर्वंटमध्ये काय असणार आहे, अ गव्हर्मेंट सर्वंट मस्ट नॉट जॉईन बॅड और हार्मफुल ग्रुप्समध्ये तुम्ही जॉईन करू नका. म्हणजे नो गव्हर्मेंट सर्वंट जॉईन्स और कंटिन्यूज टू अ मेंबर ऑफ असोसिएशन द ऑब्जेक्ट किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीज कशा आहेत, ऑब्जेक्ट और ॲक्टिव्हिटीज विच आर प्रीजुडिशियल. ऑब्जेक्ट किंवा ॲक्टिव्हिटीज कशा आहेत, प्रीजुडिशियल आहेत टू इंटरेस्ट ऑफ सॉवरेनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ पब्लिक ऑर्डर और मोरॅलिटी. तर तुम्ही ह्यामध्ये काय करू शकत नाही, अगेन्स्ट इंडियन युनिटी आहे किंवा क्रिएट्स पब्लिक ट्रबल, प्रमोट बॅड और इमोरल ॲक्टिव्हिटीज प्रमोट करते, तर त्यामध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह व्हायचं नाही. मध्ये आपण बघितलं यामध्ये रूल 8मध्ये काय असणार आहे की एव्हरी गव्हर्मेंट सर्वंट मस्ट शेअर इन्फॉर्मेशन ऑनेस्टली अँड इन गुड फेथमध्ये तो काय करायला पाहिजे की इन्फॉर्मेशन शेअर केलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे, व्हाईल डुईंग हिज ड्युटी अकॉर्डिंग टू राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 अँड इट्स रूल. म्हणजे काय आहे ह्यामध्ये, त्यांनी काय जे रूल्स आहेत, कम्युनिकेट इन्फॉर्मेशन करत आहे टू एनी पर्सन किंवा अकॉर्डन्स विथ दी राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005च्या नुसार त्यांनी रूल्स जे आहेत देअर अंडर फॉलो करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक शासकीय कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना प्रामाणिकपणे गुड फेथमध्ये आणि RTI ॲक्ट 2005नुसार त्यांनी काय करायला पाहिजे, ह्यामध्ये माहिती द्यायला पाहिजे. त्यांनी RTI ॲक्ट 2005 आपण कवर केलेला आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर काय म्हटलं गेलं आहे, प्रोव्हिजो दिले. तर प्रोव्हिजो हा मेन पॉईंट आहे. प्रोव्हिजोमध्ये काय सांगितलं आहे की ह्यामध्ये मेन पॉईंट जो आहे म्हणजे यामध्ये काय म्हटलं, गव्हर्मेंट सर्वंट जे आहेत यामध्ये गव्हर्मेंट सर्वंट, नो गव्हर्मेंट सर्वंट एक्सेप्ट इन अकॉर्डन्स विथ दी एनी जनरल और स्पेशल ऑर्डर ऑफ द गव्हर्मेंट और इन द परफॉर्मन्स इन द गुड फेथ ऑफ द ड्युटीज असाइन टू हिम, कम्युनिकेट directly or indirectly any official document or any part thereof are classified information to any government servant or any other person to whom he is not authorized to communicate such document or classified information. ओके. तर यामध्ये एवढंच म्हटलं आहे की द प्रोव्हिजो पुट्स अ रेस्ट्रिक्शन ऑन दी गव्हर्मेंट सर्वंटवर. इथं रेस्ट्रिक्शन दिलेलं आहे प्रोव्हिजोमध्ये. कोणतं रेस्ट्रिक्शन आहे, इट सेज
दॅट नो गव्हर्मेंट सर्वंट इज अलाउड टू शेअर. कोणताही गव्हर्मेंट सर्वंट जो आहे तो शेअर करू शकत नाही. काय शेअर करू शकतो? एनी करू शकत नाही. त्यामध्ये कुठलं असू दे, काय असणार आहे, एनी ऑफिशियल जे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये ऑफिशियल डॉक्युमेंट्स असू दे, एनी पार्ट देअर ऑफ और क्लासिफाईड इन्फॉर्मेशन टू एनी गव्हर्मेंट सर्वंट और एनी अदर पर्सन. म्हणजे कुणाला शेअर करणार नाही, कोणत्याही पर्सनला शेअर करणार नाही किंवा कोणत्याही दुसऱ्या हू इज नॉट अथराइज टू रिसीव दॅट इन्फॉर्मेशन त्याला तुम्ही काय करणार नाही, ते इन्फॉर्मेशन शेअर करणार नाही. ओके, गव्हर्मेंट सर्वंटवर हे काय आहे, इथं रिस्ट्रिक्शन दिले. पण वेन इज शेअरिंग अलाउड, कधी आता शेअरिंग अलाउड कधी होणार आहे, ज्यावेळेस आता बघा गव्हर्मेंट सर्वंटला ज्यावेळेस देर इज अ जनरल और स्पेशल ऑर्डर असणार आहे. जनरल और स्पेशल ऑर्डर बघा इथं, अनलेस अँड अंटिल जनरल और स्पेशल ऑर्डर ऑफ दी गव्हर्मेंटकडून तसा ऑर्डर येत नाही तोपर्यंत तो काय करू शकत नाही, कोणत्याही पर्सनला काय करणार नाही आहे, तर कोणत्याही पर्सनला किंवा कोणत्याही अनऑथराइज्ड पर्सनला जो की ऑथराइज्ड नाही आहे त्या पर्सनला तुम्ही काय करणार नाही, ते डॉक्युमेंट्स माहिती देणार नाही आहे. जोपर्यंत तुम्हाला गव्हर्मेंट सांगत नाही स्पेशल ऑर्डर थ्रू, तोपर्यंत तुम्ही कुणालाही तसली म्हणजे कुठलीही माहिती तिथं प्रोव्हाइड करायची नाही आहे. ओके, समजलं. थोडक्यात जर बघायचं म्हटलं तर तो प्रोव्हिजो काय करतोय, प्रोव्हिजो जो आहे तो प्रोहिबिट करतोय गव्हर्मेंट सर्वंटला फ्रॉम कम्युनिकेटिंग ऑफिशियल डॉक्युमेंट्स असू देत, क्लासिफाईड इन्फॉर्मेशन असू दे, जे काही इन्फॉर्मेशन आहे कोणत्याही थर्ड पर्सनला किंवा अनऑथराइज्ड एखाद्या पर्सनला तुम्ही जर इन्फॉर्मेशन शेअर करत असाल तर ते इथं प्रोहिबिट आहे. ओके, हे समजलं. त्याच्यानंतर काय आहे, तुम्ही शेअर करू शकता पण कधी शेअर करणार आहात तुम्ही, ते कधी शेअर करणार आहात, ज्या वेळेला तुम्हाला स्पेशल ऑर्डर काढून, ज्या वेळेला स्वतः गव्हर्मेंट तुम्हाला स्पेशल ऑर्डर काढणार आहे किंवा जनरल ऑर्डर काढून सांगणार आहे की तुम्ही माहिती प्रोव्हाइड करा, तर त्यावेळेस तुम्ही काय करा, इथं माहिती प्रोव्हाइड करा. अदरवाईज स्वतःच्या डोक्यानं काहीही करायचं नाही आहे इथं. ओके, तर ह्यामध्ये आता एक्सप्लेनेशन बघूयात आपण. एक्सप्लेनेशन काय आहे तर बघा, नथिंग इन दिस रूल shall be construed as permitting communication of classified information in an authorized manner or for improper gains to government servant. म्हणजे काय म्हणलं यामध्ये की प्रोव्हिजो एवढं सांगितलं की कम्युनिकेशन ऑफ ऑफिशियल इन्फॉर्मेशन कसं असतं. बघा की प्रोव्हिजो टू रूल 8 काय तयार करते, ह्यामध्ये काय क्रिएट करते, अ लिगल रेस्ट्रिक्शन ऑन दी गव्हर्मेंट सर्वंट्स व्हाईल शेअरिंग इन्फॉर्मेशन. ज्यावेळेला तुम्ही शेअर करत असता त्यावेळेला एक तुमच्यावर काय करतं, ते रेस्ट्रिक्शन इम्पोज करतो. ओके, प्रोव्हिजो करतो रूल 8चा. आपण इथं काय बघितलं, इथं रेस्ट्रिक्शन इम्पोज केलं. ओके, इथं काय दिलं, रेस्ट्रिक्शन्स दिले तुम्हाला. कम्युनिकेशन ऑफ ऑफिशियल इन्फॉर्मेशन गुड फेथमध्ये करा, परत IT ॲक्टच्या नुसार करा, एवढं सांगितलं आहे आर्टमध्ये. पण इथं प्रोव्हिजोमध्ये सांगितलं तुम्ही इन्फॉर्मेशन शेअर करा, बट कधी करणार आहे तुम्ही, तुम्हाला गव्हर्नमेंटनं ऑथरायझेशन दिला असेल तर करा, अदरवाईज तुम्ही इथं काय करू शकत नाही, शेअर करू शकत नाही. मग आता एक्सप्लेनेशनमध्ये काय म्हटलं, although a government servant may provide information अंडर दी राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टमध्ये जरी प्रोव्हाइड करत असेल तरी ही कॅन नॉट डिस्क्लोज ऑफिशियल डॉक्युमेंट, फाईल, रेकॉर्ड्स और क्लासिफाईड इन्फॉर्मेशन टू एनी पर्सन who is not legally authorized to receive such information. This restriction applies even to other government servants if they are not entitled to this information. आता ह्यामध्ये काय म्हणले, हे एक्सप्लेनेशन आहे, त्याचं मिनिंग काय आहे ह्यामध्ये. दिस सेंटेन्स क्लॅरिफायज दी रूल 8मध्ये ह्यामध्ये क्लॅरिफाय करतो की गिव्स दी एनी परमिशन टू दी गव्हर्मेंट सर्वंट टू शेअर क्लासिफाईड और कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला शेअर करायचं असेल तर तुम्हाला फक्त इथं गव्हर्मेंटची परमिशन पाहिजे. अनऑथराइजली तुम्ही काय करू शकत नाही, तर कुणालाही जे तुम्ही इन्फॉर्मेशन आहे ते शेअर करू शकणार नाही आहे. इवन इफ अ पर्सन क्लेम्स ॲक्टिंग अंडर दिस रूल ही कॅन नॉट मिसयूज ऑफिशियल और सिक्रेट इन्फॉर्मेशन. काय करू शकत नाही, त्यांनी काय करणार नाहीत, मिसयूज करायचं नाही आहे, काय करणार नाही आहे, मिसयूज करायचं नाही आहे अजिबात. पर्सनल बेनिफिटसाठी किंवा बेनिफिट फॉर दी गव्हर्मेंट ऑब्टेन्ड बाय इम्प्रॉपर मीन्ससाठी त्यामध्ये मिसयूज करायचं नाही आहे. बेनिफिट ऑफ एनी अदर पर्सनसाठी पण तिथं काय करायचं नाही, मिसयूज करायचं नाही आहे, हे एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट रूल बघणार आहोत, रूल नंबर 9. ओके, तर रूल नंबर जो आहे ह्यामध्ये रूल नंबर काय म्हणतो की प्रोहिबिशन अगेन्स्ट कनेक्शन विथ दी प्रेस और रेडिओ. मग ह्यामध्ये प्रोहिबिशन अगेन्स्ट कनेक्शन विथ दी प्रेस और रेडिओमध्ये काय सांगितलं आहे की ओनरशिप. आणि सगळ्यात पहिला बघूया आपण की प्रोहिबिशन रिलेटेड काय आहे.
म्हणजे इथं काय आहे की प्रोहिबिशन, कंप्लीट रिस्ट्रिक्शन, नॉट अलाउड कनेक्शन, ओनरशिप, कंट्रोल, पार्टिसिपेशन, इन्फ्लुअन्स. सो प्रोहिबिशन कनेक्शन विथ दी प्रेस और रेडिओ. प्रेस और रेडिओ म्हणजे काय येणार आहे, न्यूजपेपर्स असू देत, त्यामध्ये प्रेसमध्ये मॅगझिन्स असू देत, त्यामध्ये पिरियॉडिकल असू दे, मेडिकल पब्लिकेशन असू दे, हे सगळे त्यामध्ये काय होणार नाही, तुम्ही पब्लिश करायचं नाही आहे. त्याच्यानंतर रेडिओ ब्रॉडकास्ट असू दे, पब्लिक ऑडिओ प्रोग्राम्स असू दे, मीडिया कम्युनिकेशन असू दे, ते यामध्ये येणार नाही आहे. सो प्रोहिबिशन अगेन्स्ट कनेक्शन विथ दी प्रेस, ऑडिओ, ह्यामध्ये काय, रेडिओ मीन्स काय होणार आहे की अ गव्हर्नमेंट सर्वंट इज नॉट अलाउड टू कंट्रोल, इन्फ्लुअन्स और मिसयूज मीडिया प्लॅटफॉर्म्स लाईक दी न्यूजपेपर और दी रेडिओ फॉर दी पर्सनल, पॉलिटिकल अँड ऑफिशियल ॲडव्हान्टेजसाठी तुम्ही यूज करायचं नाही आहे. तर काय ह्या रूलमध्ये, वाय दिस रूल इज इम्पॉर्टंट, का दिलं आहे हा रूल आपल्याला, ते आपण आधी बघूयात. कारण ह्या रूल थ्रू आपल्याला काय होणार आहे की दी गव्हर्नमेंट सर्वंट्स पॉलिटिकली न्यूट्रल राहणार आहेत. गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत ते पॉलिटिकली काय होणार आहेत, न्यूट्रल असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर जे असणार आहे ते प्रिव्हेंट मिसयूज ऑफ ऑफिशियल पोझिशनचा तुम्ही मिसयूज करणार नाही, अँड ॲटलिस्ट तुम्ही जे आहे तुमची ड्युटी जे आहे ते व्यवस्थितपणे पार पाडा, असे यांचे मेन ह्यामध्ये एम आहे. त्यानंतर प्रोटेक्ट दी पब्लिक ट्रस्ट इन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पब्लिक ट्रस्टचा प्रोटेक्शन केला गेला आहे. अवॉइड प्रोपागंडा ऑर दी पॉलिसी क्रिटिसिझम थ्रू दी मीडिया. मीडिया थ्रू किती क्रिटिसिझम केलं जातं ते आपण बघतोयच. त्याच्यानंतर सबरूल, ह्यामध्ये आपण सबरूल 1 बघूया की सबरूल 1मध्ये काय सांगितलं आहे. सगळ्यात पहिला ह्यामध्ये नो गव्हर्नमेंट सर्वंट शाल ओन होली और पार्ट or conduct any newspaper or other periodical publication or the participation in editing or management thereof. तर ह्यामध्ये काय म्हणलं आहे, सगळ्यात पहिला सबरूल 1 जो आहे, अ गव्हर्नमेंट सर्वंट कॅन नॉट ओन अ न्यूजपेपर और पिरियॉडिकली फुल्ली और पार्टली. तुम्ही ओन करू शकत नाही. जो पब्लिक सर्वंट आहे पिरियॉडिकली तुम्ही काय करणार नाही, यामध्ये ओन करणार नाही. काय ओन करणार नाही, न्यूजपेपर असू दे किंवा पिरियॉडिकली असेल ते फुल्ली किंवा पार्टली तुम्ही त्यामध्ये इन्वॉल्व्ह होणार नाही, ओन करणार नाही, ते रन करणार नाही, ते म्हणजे एडिट करणार नाही, कंपनी जी आहे ती मॅनेज करणार नाहीत न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्स, कारण तुम्ही पब्लिक सर्वंट आहे. त्याच्यानंतर प्रोव्हिजोमध्ये सांगितलं आहे, प्रोव्हायडेड दॅट गव्हर्नमेंट मे परमिट एनी गव्हर्नमेंट सर्वंट to own or conduct any newspaper or periodical publication which contains matters of purely non-political nature or character of the participate in the editing or the management thereof, and may after giving any opportunity to the public servant to show cause against withdrawal of permission at any time withdraw the परमिशन. मग ह्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे की बेसिकली प्रोव्हिजोमध्ये जे म्हटलं आहे, द गव्हर्नमेंट सर्वंट मे अलाव करू शकतात. ह्यामध्ये जनरल रूल सांगितलेत की अजिबातच करायचं नाही आहे, पण त्याला एक्सेप्शन असते, प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असते ना, तर इथे एक्सेप्शन दिलं गेलं. काय म्हटलं की पब्लिक सर्वंट काय करू शकतो, ह्यामध्ये पब्लिकेशन करेल, म्हणजे प्युअरली नॉन पॉलिटिकल असायला पाहिजे, आणि गव्हर्नमेंट सर्वंटला अलाव करणार की तुम्ही नॉन पॉलिटिकल तुम्ही जे पब्लिकेशन्स आहेत ते तुम्ही काय करा, इथं तुम्ही हे करू शकता, त्यामध्ये तुम्ही यूज करू शकता, तुम्ही त्यामध्ये ओन करू शकता. त्याच्यानंतर आहे इवन आफ्टर परमिशन द गव्हर्नमेंट कॅन विथड्रॉ परमिशन. इवन आफ्टर परमिशन दिल्यानंतर सुद्धा त्यामध्ये काय म्हटलं आहे की गव्हर्नमेंटजवळ पॉवर आहे की विथड्रॉ करू शकतो गव्हर्नमेंट, बट ओनली आफ्टर गिविंग अ चान्स टू एक्सप्लेन. शो कॉज तिथं द्यायला लागणार आहे. शो कॉज सगळीकडे मस्ट आहे. विथड्रॉ परमिशन विथड्रॉ करू शकते गव्हर्नमेंट, शो कॉज द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर आहे इथं फॉलो केले जाणार आहे, आणि तुम्हाला शो कॉज इथं काय करणार, त्यांना द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो कोणता पॉईंट आहे, सेकंड सबरूल सेकंड बघूया आपण आता. त्यामध्ये काय म्हटलं, नो गव्हर्नमेंट सर्वंट शाल एक्सेप्ट विथ द प्रिव्हियस सँक्शन ऑफ द गव्हर्नमेंट ऑर द प्रिस्क्राइब्ड ऑथॉरिटी और एक्सेप्ट इन द बोनाफाईड डिस्चार्ज ऑफ हिज ड्युटी. मग ह्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे की गव्हर्नमेंट सर्वंट मस्ट टेक अ प्रियॉर परमिशन. म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंटला काय म्हटलं की पहिला प्रियॉर परमिशन घ्या तुम्ही. नो गव्हर्नमेंट सर्वंट शाल एक्सेप्ट विथ द प्रिव्हियस सँक्शन. आपल्याला काय असते ना, बेअर ॲक्ट रीड करताना व्यवस्थित तुम्ही बेअर ॲक्ट रीड केला ना, तुम्हाला इथंच मिनिंग समजते. खूप असं एक इथं काय आहे की फोमो तयार झाला आहे की बेअर ॲक्ट रीडिंग खूप अवघड असते, सगळा इथंच पॉईंट असतो बघा. नो गव्हर्नमेंट सर्वंट शाल एक्सेप्ट विथ द प्रिव्हियस सँक्शन ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे काय सांगितलं की गव्हर्नमेंट सर्वंट
विदाउट प्रिव्हियस सँक्शन ऑफ गव्हर्मेंट ऑर प्रिस्क्राईब्ड ऑथॉरिटी, म्हणजे प्रिस्क्राईब्ड ऑथॉरिटी असू दे किंवा गव्हर्मेंटचे सँक्शन असू दे, एक्सेप्ट इन अ बोनाफाईड डिस्चार्ज ऑफ हिज ड्युटी. म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट मस्त एक प्युअर परमिशन घ्यायला लागणार आहे त्याला, काय कोणतंही ॲक्ट करताना. कोणकोणते आहेत तुम्ही शॉर्टमध्ये इथं साईडला लिहून घेऊ शकता. मी हायलाईट करते त्याला. त्यामध्ये सगळ्यात पहिला पब्लिशिंग बुक. तुम्ही कोणतंही इथं पब्लिशिंग बुक करताना हिमसेल्फ और थ्रू पब्लिशर कॉन्ट्रीब्यूट अन आर्टिकल टू अँड बुक और द कंप्लायन्स ऑफ दी आर्टिकल. पहिला तुम्हाला काय करायला लागणार आहे, प्रिव्हियस सँक्शन घ्यायलाच लागणार आहे. पहिला प्रिव्हियस सँक्शन घ्यायचंच. ओके, एक्सेप्शन्स पण दिलेले आहेत. जर तुम्ही केलाच तर इथं काय आहे, एक्सेप्ट बोनाफाईड डिस्चार्ज ड्युटी जर असेल तुमची तर तिथं त्याला काय असणार आहे, एक्सेप्शन असणार आहे. तर सेकंड तुम्ही काय करा की आपल्याला कीवर्ड्स लक्षात ठेवायचं. तर सगळ्यात पहिला पब्लिश ऑफ बुक हिमसेल्फ और थ्रू दी पब्लिशर. तुम्ही एकतर स्वतः करताय किंवा पब्लिशर थ्रू करताय, तर पहिला तुम्ही काय करा, गव्हर्नमेंटची परमिशन घ्या. त्याच्या अदरवाईज तुम्ही नाही इथं काही नाही करू शकत. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट काय म्हटला गेला आहे, पार्टिसिपेट इन दी रेडिओ ब्रॉडकास्ट और कॉन्ट्रीब्यूट अन आर्टिकल और राईट अ लेटर टू अ न्यूजपेपर or periodical either in his own name or anonymously or pseudonymously in other name. म्हणजे बेसिकली काय म्हटलं आहे की इथं तुम्हाला पार्टिसिपेट इन दी रेडिओ ब्रॉडकास्टमध्ये जर पार्टिसिपेट होणार आहे किंवा कॉन्ट्रीब्यूट देणार आहे आर्टिकलमध्ये, लेटरमध्ये, न्यूजपेपर और पिरियॉडिकमध्ये, आयदर इन ही स्वतःच्या नेमनं किंवा ॲनानमसली. म्हणजे काय ॲनानमसली आणि सुडॉनमसली म्हणजे काय, ॲनानमस म्हणजे काय असते, नावच डिस्क्लोज करत नाही. आणि सुडॉनमस म्हणजे काय असते की चुकीचं काहीतरी निकनेम असं नाव वगैरे ठेवून तुम्ही काय करताय, नाव हाईड करताय स्वतःचं. तसं करून तुम्ही काय करताय की काहीतरी पब्लिश करताय इन और इन द नेम ऑफ द पर्सन, अनादर पर्सन्स नेम असं करताय. तर त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागणार आहे, सगळ्यात पहिला गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागणार आहे, तरच तुम्ही हे करू शकता. त्याच्यानंतर आता नेक्स्ट म्हटलं की प्रोव्हायडेड दॅट सांगितलं. परत प्रोव्हिज आलं म्हणजे एक्सेप्शन आलं. त्यामध्ये आता परमिशन गरज नाही आहे. कोणत्या केसेसमध्ये परमिशनची गरज नाही आहे, इथं काय प्रोव्हाइड केले आपल्याला, एक्सेप्शन्स दिलेले आहेत. एक्सेप्शन्स लक्षात ठेवा. प्रोव्हाइडेड दॅट आलं म्हटल्यावर एक्सेप्शन्सच आले. ओके, अ गव्हर्नमेंट सर्वंट मस्ट टेक अ प्रियर परमिशन बिफोर. आता ह्यामध्ये काय आहे की आपल्याला आतापर्यंत बघितलं की प्रियर परमिशन कधी कधी घ्यायचे, ए बी आपण बघितलं. पहिला तर पॉईंट कुठला बघितला आपण, तुम्हाला जर बुक पब्लिश करायचं आहे पहिला परमिशन घ्या. बुक पब्लिश करायचं आहे परमिशन घ्या, आर्टिकल लिहायचं आहे परमिशन घ्या. त्याच्यानंतर स्पीकिंग ऑन रेडिओ म्हणजे ब्रॉडकास्ट करायचं आहे परमिशन घ्या, लेटर राईट करताय तुमच्या नेमनं किंवा चुकीच्या नेमनं परमिशन घ्या. त्या परमिशनशिवाय काही नाही आहे इथं. प्रोव्हायडेड दॅट, अशा केसमध्ये नो सँक्शन इज रिक्वायर्ड शॅल बी रिक्वायर्ड. सँक्शनची काही गरज नाही आहे. आता कधी गरज नाही आहे, इफ सच पब्लिकेशन इज थ्रू अ पब्लिशर अँड इज प्युअरली लिटररी आर्टिस्टिक और सायंटिफिक कॅरेक्टरमध्ये. पॉलिटिकल वगैरे काही नाही आहे, आपण वरतीच बघितलं आहे की पॉलिटिकल नेचरचं असू नये किंवा गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट कोणतंही इथं ॲक्ट असू नये. त्यामध्ये सगळ्यात पहिला इथं काय परमिशनची गरज आहे का, तुम्ही कोणतेही स्टोरी लिहिताय, कोणतीतरी स्टोरी लिहिताय, लिटररी वर्क आहे तुमचा, आर्टिस्टिक वर्क आहे, पेंटिंग करताय किंवा सायंटिफिक कॅरेक्टरमध्ये प्युअरली आहे म्हणजे आर्ट करताय, कल्चर करताय, स्टोरीज कोणते तरी करताय, पोयम्स करताय, न्यूजपेपरमध्ये ते काहीतरी एडिटोरियल्स असतात, काहीतरी असतात ना ते त्याच्यामध्ये देत असाल तर काय प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला काय परमिशनची काही गरज नाही आहे इथं. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे, इफ सच कॉन्ट्रीब्युशन ब्रॉडकास्ट और रायटिंग इज प्युअरली लिटररी असू दे, आर्टिस्टिक असू दे, आर सायंटिस्टिक असू दे, दोन्ही सेमच आहे. तर ते असेल तर तुम्ही काय करू शकता, इथं काय करणार आहे, तुम्हाला परमिशनची काय गरज नाही आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आपण बघूयात. समजलं हा पॉईंट, तिथंच मिनिंग असते आपल्याला. आधी परमिशन घ्यावी लागते. कधी कधी पुस्तक छापण्याआधी, लेख लिहिण्याआधी, रेडिओवर बोलण्याआधी, वृत्तपत्र लेखपत्र लिहिण्याआधी आणि नावाने किंवा न नाव देता, म्हणजे चुकीचं नाव देता किंवा न नाव देता लेखन, साहित्य, कलात्मक, वैज्ञानिक पूर्णपणे असेल तर तिथं काही परमिशनची गरज नाही आहे. ओके, आय होप तुम्हाला हा रूल समजला असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जाऊया आपण रूल 3मध्ये. नो गव्हर्नमेंट सर्वंट शाल इन एनी रेडिओ ब्रॉडकास्ट or in any letter to a newspaper or periodical or in any document published anonymously or in his own name or in the name of any other person or in any public utterance or in any public place make any statement of the fact or express any opinion. आता काय म्हणलंय ह्यांना हे पण राईट नाही आहे की कोणताही गव्हर्मेंट सर्वंट, नो एनी गव्हर्मेंट सर्वंट शाल इन एनी रेडिओवर
ब्रॉडकास्टवर, न्यूजपेपर, पिरियॉडिकलमध्ये किंवा डॉक्युमेंट पब्लिश्ड अनॉनॉमसली असू दे, नाव देता न नाव देता, चुकीचं नाव देता, कोणतंही असू दे, त्यामध्ये तुम्ही काय नाही करू शकत. गव्हर्मेंट सर्वंट मस्ट नॉट पब्लिकली, काय करू शकत नाही पब्लिकली. आता वरती आपण बघितले की तो आर्टिस्टिक लिटररी वर्क ते वगैरे करणार नाही आहे, बट इथं काय रिस्ट्रिक्शन टाकले त्यांनी, पब्लिश्ड डॉक्युमेंट वगैरे करू शकत नाही अनॉनमसली. ते त्यामध्ये स्टेटमेंट करू शकत नाही, पब्लिक प्लेसला कोणते स्टेटमेंट करू शकणार नाही आहे तो. सगळ्यात पहिला आहे विच हॅज इफेक्ट ऑफ ॲडवर्स क्रिटिसिझम टू एनी करंट ऑर रिसेंट पॉलिसी. कोणतंही गव्हर्नमेंटचं करंट किंवा रिसेंट पॉलिसी आहे त्याला क्रिटिसिझम म्हणजे क्रिटिसिझम होईल असं कोणतं स्टेटमेंट करू नका. और ॲक्शन ऑफ दी गव्हर्नमेंट, कोणत्याही गव्हर्नमेंटच्या ॲक्शनला क्रिटिसाइज करेल असं कोणतंही स्टेटमेंट देऊ नका तुम्ही पब्लिकली. रेडिओ, ब्रॉडकास्ट, न्यूजपेपर, पिरियॉडिकल कोणत्याही गोष्टीत द्यायचं नाही आहे, बोलायचंच नाही आहे, शांत बसायचं. ओके. एनी अदर गव्हर्नमेंट इन इंडिया, तर त्यामध्ये तुम्हाला शांत बसायचं एकदम. ह्या गोष्टी तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करताय ना, तर गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलायचं नाही, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीच्या विरोधात बोलायचं नाही आहे. एवढंच त्यांचे कंडिशन्स आहेत. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट बी, जो पॉईंट आहे तो बी पॉईंट काय म्हणतो, त्यामध्ये काय म्हणलं आहे, असं कोणतंही वाक्य बोलायचं नाही आहे की रिलेशनशिप, त्यामध्ये काय होईल जे बिटवीन रिलेशनशिप, इंडियन गव्हर्नमेंटची जी रिलेशनशिप आहेत म्हणजे विच इज कॅपेबल ऑफ एम्बॅरेसिंग दी रिलेशन बिटवीन दी गव्हर्मेंट अँड एनी अदर गव्हर्मेंट. म्हणजे गव्हर्मेंट आणि एनी अदर गव्हर्मेंट म्हणजे काय असणार आहे की स्टेट गव्हर्मेंट म्हणजे महाराष्ट्र गव्हर्मेंट, कर्नाटका गव्हर्मेंट, असं कोणतंही तुम्ही वाक्य बोलू नका की दोन गव्हर्मेंटच्या दरम्यान काय होईल की ते एम्बॅरेसिंग होईल किंवा मिस स्टेटमेंट होईल. ह्यामध्ये असं कोणतंही तुम्ही काय करायचं नाही, स्टेटमेंट द्यायचं नाही आहे, हार्म होऊ नये त्यांच्या रिलेशनमध्ये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सी पॉईंटमध्ये, हार्म रिलेशन विथ दी फॉरेन कंट्रीज. फॉरेन कंट्रीजसोबत पण हार्म होता कामा नये. तुम्हाला हार्म झाले तर चालेल, पण असं होता कामा नये. शांत बसायचं, असली कोणतेही स्टेटमेंट करायची नाही आहेत. ओके. तर इथं काय आहे की इम्बॅरेसिंग रिलेशन बिटवीन दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड फॉरेन स्टेट. एकतर आपल्या कंट्रीमधले लक्षात ठेवायचं आणि फॉरेन स्टेटमध्ये, इझी आहे ना लक्षात ठेवायला. सगळ्यात पहिला तुम्ही काय लक्षात ठेवला की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीबद्दल काहीही बोलायचं नाही आहे, गव्हर्नमेंटबद्दल काहीही बोलायचं नाही आहे आणि कोणत्याही बाकीच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाबद्दल काहीही बोलायचं नाही आहे, शांत बसायचं. त्याच्यानंतर बी पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे, रिलेशन बिटवीन गव्हर्नमेंटबद्दल काय म्हणजे रिलेशन बिटवीन गव्हर्नमेंट अँड एनी अदर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इंडियामधलेच किती गव्हर्नमेंट आहेत त्यांच्या विरोधात काहीही बोलायचं नाही आहे, बाहेर पण बोलायचं नाही आहे, शांत बसायचं त्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर विच हॅज द इफेक्ट ऑफ एअरिंग हिज पर्सनल ग्रीव्हियन्सेस. म्हणजे काय आता हे नवीनच दिसाले, एअरिंग अ पर्सनल ग्रीव्हियन्सेस म्हणजे कंप्लेन अबाउट पर्सनल सर्व्हिसेस प्रॉब्लेम इन दी पब्लिक. म्हणजे माझ्या सर्व्हिसेसला काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग मी जाऊन म्हणजे मी जे काम करते ना त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मी पब्लिकली जाऊन सांगायला लागले की बाबा असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे, असलं काही करायचं नाही आहे. ओके. एअरिंग करायचं नाही आहे काही. ओके. त्याच्यानंतर डी पॉईंट समजला. आता प्रोव्हायडेड दॅट, परत प्रोव्हिजो आला. सोपं आहे ना. प्रोव्हिजोमध्ये काय येणार आहे आता, एक्सेप्शन्स, परत एक्सेप्शन्स आले. प्रोव्हायडेड म्हणजे एक्सेप्शन आले. ओके. तर एक्सेप्शनमध्ये काय येणार, त्यामध्ये इफ दी स्टेटमेंट इज मेड, जर स्टेटमेंट केलं, इफ दी स्टेटमेंट इज मेड ऑफिशियली व्हाईल परफॉर्मिंग ऑफिशियली ड्युटी देन दिस रूल डज नॉट अप्लाय. म्हणजे काय काय म्हणले, नथिंग इन दिस सब रूल shall apply to any statement made or view expressed by the government servant in his official capacity or in the due performance of the duties assigned to him. ह्यामध्ये बेसिकली काय सांगितलं ह्या प्रोव्हिजोमध्ये, बेसिकली एवढंच आहे, इन दिस ऑफिशियल कपॅसिटी. म्हणजे ऑफिशियल कपॅसिटी दॅट मीन्स दी ही इज स्पीकिंग ॲज अ गव्हर्मेंट ऑफिसर, नॉट अ प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल. कोणताही गव्हर्मेंट ऑफिसर म्हणून बोलतोय ना तो, इन दी ड्यू परफॉर्मन्स ऑफ हिज ऑफिशियल ड्युटीमध्ये तो काम करत आहे, किंवा दॅट मीन्स दी स्टेटमेंट इज मेड व्हाईल डुईंग हिज वर्क करताना किंवा वर्क असाइन करताना गव्हर्मेंटला तो त्यावेळेला बोलला असेल असं वाक्य. इफ दी गव्हर्मेंट सर्वंट इज अथराइज टू रिक्वायर्ड एनी ड्युटी बाउंड असेल तर तो स्पीक करणार त्यामध्ये. म्हणजे हा अपवाद असा सांगतो की उपनियम 3मध्ये बंदी लागू होत नाही जर शासकीय कर्मचारी आपल्या अधिकृत पदावरून बोलत असेल, म्हणजे तो स्वतःच्या नावाने नाही तर सरकारी अधिकारी म्हणून बोलत असेल, आपले अधिकृत कर्तव्य बजावत असताना विधान देत असेल, तर तिथं काय असणार आहे, एक्सेप्शन असणार आहे. ओके. समजला हा पॉईंट. काय एक्झाम्पल, ओके एक्झाम्पल येते यामध्ये प्रोव्हिजोमध्ये. एक्झाम्पल बघा की एक्झाम्पलमध्ये काय असणार आहे की अलाउड केले, सगळं पूर्ण एक्झाम्पलमध्ये काय असणार आहे की सेक्शन 9 कुठं अप्लाय होणार नाही, कुठं अप्लाय होणार आहे. त्यामध्ये पब्लिक ऑफिसर जो आहे तो काय करणार आहे इथं की जनरली जो त्याच्या अधिकारामध्ये म्हणजे त्याची जी ड्युटी आहे त्यामध्ये त्याला असेल तर तो बोलणार आहे तिथं, अदरवाईज तो बोलणार नाही आहे, एवढंच येणार आहे.
तो हमारा जो नेक्स्ट यहाँ पे रूल है, तो इसमें हम देखने वाले हैं रूल नंबर 10. ओके, तर बघूयात आपण रूल नंबर 10 काय आहे. रूल नंबर 10 मध्ये एव्हिडन्स बिफोर कमिटी और एनी अदर अथॉरिटी. फर्स्ट सब रूल आहे यामध्ये, सेव ॲज प्रोव्हाइडेड इन सब रूल 3. No government servant shall accept with the previous sanction of government give evidence in connection with any inquiry conducted by any person, committed or authority. याचा अर्थ काय झाला बघा, की एव्हिडन्स बिफोर कमिटी और एनी अदर अथॉरिटी म्हटलं ह्यामध्ये. तर ह्यामध्ये काय सांगितलं की बेसिक जे अंडरस्टँडिंग आहे ते पहिला करून घ्या, की मेन कोर कन्सेप्ट काय आहे, काय सांगितलं काय आहे यामध्ये. व्हॉट डज एव्हिडन्स मीन्स. एव्हिडन्स म्हणजे काय माहीत असणार आहे. लॉचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना एव्हिडन्स म्हणजे काय माहिती असणार आहे, पण नॉर्मल जे स्टुडंट्स आहेत त्यांना मी एव्हिडन्स म्हणजे काय तिथे क्लिअर करते, की एव्हिडन्स म्हणजे काय असतं, की स्टेटमेंट देणे किंवा प्रोड्युसिंग डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करताय किंवा कोणत्या तरी टाईपचं तुम्ही काय करताय, पुरावा देताय. आन्सरिंग दी क्वेश्चन्स बिफोर द कमिटी. एन्क्वायरी ऑफिसर्स जे असतात त्यांच्यासमोर तुम्ही आन्सर्स देत असते त्यांना. मग आता सबरूल फर्स्ट जो आहे तो काय म्हणतोय ह्यामध्ये, सेव ॲज प्रोव्हाइडेड इन सबरूल 3मध्ये. ओके, तर ह्यामध्ये काय म्हटलं आहे, दिस मीन्स एक्सेप्ट इन दिस सिच्युएशन मेन्शन्ड इन सबरूल 3ला एक्सेप्शन, एक्सेप्ट आहे ते त्याच्यासाठी. नथिंग इन दिस रूल शॅल अप्लाय टू एव्हिडन्स गिवन येतं बघा ह्यामध्ये दिलेलं आहे ह्याच्यासाठी. त्यामध्ये काय म्हटलं, अ गव्हर्मेंट सर्वंट शॅल विदाउट प्रिव्हियस सँक्शन ऑफ दी गव्हर्मेंट. म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट जो आहे ते प्रिव्हियस सँक्शन न घेता खालचे कोणतेही ॲक्ट करू शकत नाही. म्हणजे आता कुठली आहे, एव्हिडन्स देणे, प्रोड्यूस डॉक्युमेंट्स करणे, मेक स्टेटमेंट करणे इन कनेक्शन विथ इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन, एनी कमिटी, एनी अथॉरिटी कंडक्टेड बाय पर्सन, कमिटी, अथॉरिटी. प्रिव्हियस सँक्शन मीन्स प्रिव्हियस परमिशन टेकन किंवा गिवन फ्रॉम दी गव्हर्मेंट बिफोर गिविंग एनी एव्हिडन्स, नॉट आफ्टर. झाल्यानंतर नाही, आधी घ्यायचे तुम्हाला काय, परमिशन घ्यायची. म्हणजे टोटल इथं काय मिनिंग सांगितलं, गव्हर्मेंट सर्वंट मस्ट टेक अ प्रियर परमिशन, गव्हर्मेंट परमिशन बिफोर गिविंग एव्हिडन्स इन एनी इन्क्वायरी और बिफोर एनी ऑथॉरिटी अनलेस सबरूल 3 अलाउज इट. सबरूल 3ला डायरेक्टली एक्सेप्शन सांगितलं, ह्या तुम्ही कंडिशन्समध्ये द्याच. खरं गव्हर्मेंटचं परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही आत्तापर्यंत आपण बघितलं की गव्हर्मेंटचं परमिशनशिवाय तुम्ही ब्रॉडकास्ट करू शकत नाही. आर्टिस्टिक, लिटररी किंवा न्यूजपेपरमध्ये जे आहे ते कंडिशन्स आपण बघितले होते. पण ह्या रूलमध्ये काय सांगितलं, की तुम्ही एव्हिडन्स सकट देऊ शकत नाही. एव्हिडन्स नाही देणार परमिशन घेतल्याशिवाय. कुणाची परमिशन घ्यायची आहे, तुम्हाला गव्हर्मेंटची परमिशन घ्यायची आहे. ओके, एव्हिडन्स द्यायचं नाही आहे तोपर्यंत एन्क्वायरी कंडक्ट कुठली काहीतरी कमिटी असेल का, काहीही एव्हिडन्स द्यायचं नाही जोपर्यंत तुम्हाला गव्हर्मेंटचं सँक्शन मिळणार नाही आहे तोपर्यंत. ओके, हे समजलं. कोणत्याही चौकशी असू दे, कोणतीही समिती असू दे, कोणतेही प्राधिकरण असू दे, कोणत्याही प्राधिकरणासमोर कोणत्याही प्रकारचे पुरावे तुम्ही देऊ शकत नाही, कागदपत्रे सादर करू शकत नाही किंवा विधान करू शकत नाही. म्हणजे ह्या रिलेटेड, सर्व्हिस रिलेटेड. ओके, तर तुमचे जे असणार ते शेती बीती ते तुमचे पर्सनल मॅटर आहेत, ह्याच्याशी रिलेटेड म्हणते मी. ओके, तर समजलं. ह्याच्यानंतर आता नेक्स्ट ह्यामध्ये पॉईंट काय सांगितलं, यामध्ये नेक्स्ट पॉईंट जो आहे सबरूल 2. नो गव्हर्मेंट servant shall, while giving evidence in the sanction of government, criticize the policy or any action of the government or any other government in India. आता आपण बघितलंयच की मागच्या रूलमध्ये पण हा पॉईंट झालेला आहे, की नो गव्हर्मेंट सर्वंट शाल वाईल गिविंग एव्हिडन्स. जर एव्हिडन्स अलाव करत असेल सँक्शन दिल्यानंतर, पण सँक्शन दिल्याचा अर्थ तुम्ही काय असं नाही करू शकत की गव्हर्मेंटच्या अगेन्स्टच जाऊन तुम्ही काहीतरी तिथे एव्हिडन्सेस देणार आहात. म्हणजे दिस रूल मीन्स दॅट इवन वेन गव्हर्मेंट सर्वंट हॅज परमिशन फ्रॉम दी गव्हर्मेंट टू गिव्ह एव्हिडन्स बिफोर दी कमिटी, इन्क्वायरी अँड अथॉरिटी, ही मस्ट फॉलो दी सर्टन लिमिट्स. तुमच्यासाठी काहीतरी सर्टन लिमिट्स आहेत, दॅट मस्ट बी यू follow. Okay, and then while giving such evidences, the government servant must not म्हटले मी, must not criticize the policy, criticize करू नका पॉलिसीला ऑफ द गव्हर्नमेंट, अँड क्रिटिसाइज एनी ॲक्शन टेकन बाय दी गव्हर्नमेंट. कोणतीही ॲक्शन गव्हर्नमेंटनं जर घेतलं असेल तर त्याला तुम्ही क्रिटिसाइज करू शकत नाही. ओके, criticize the policy, not criticize the policy or action of the other government of India. कोणत्याही ॲक्शन ऑफ अदर गव्हर्नमेंट आहे त्याला पण तुम्ही क्रिटिसाइज करू शकत नाही. ओके, हे 3 कन्सेप्ट आहेत. ह्यामध्ये तुम्हाला मी
ह्यामध्ये हायलाईट करते की फर्स्ट जो आहे कशाला क्रिटिसाइज करायचं नाही आहे, क्रिटिसाइज करायचं नाही आहे पॉलिसीला, गव्हर्मेंटच्या पॉलिसीला क्रिटिसाइज करायचं नाही, कोणत्याही गव्हर्मेंटच्या ॲक्शनला सुद्धा क्रिटिसाइज करायचं नाही आहे, आणि गव्हर्मेंट ऑर स्वतः गव्हर्मेंटला करायचं नाही आहे, किंवा ऑफ एनी अदर गव्हर्मेंट, कोणताही गव्हर्मेंट असू दे त्यालाही क्रिटिसाइज करायचं नाही आहे. त्याच्यानंतर काय म्हणले आता नेक्स्ट जो आहे तो, नथिंग इन दिस रूल शॅल अप्लाय टू दी एव्हिडन्सेस ऑफ गव्हर्मेंट सर्वंट. आता काय याचा अर्थ की नथिंग इन दिस रूल, काय म्हटले, नथिंग इन दिस रूल शॅल अप्लाय टू एव्हिडन्स गिवन बाय गव्हर्मेंट सर्वंट्स ॲट एनी फर्स्ट इन्क्वायरी बिफोर अथॉरिटी अपॉइंटेड बाय government or by any parliament or state legislature. B. Judiciary inquiry. C. Departmental inquiry ordered by the government of any authority subordinate to the government. Okay. करत असताना तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की नथिंग इन दिस रूल शॅल बी अप्लाय टू एव्हिडन्स. नथिंग इन दिस रूल शॅल बी अप्लायड म्हणजे काय असणार आहे हे पहिला समजून घेऊया. सेंटेन्स आधी समजून घ्या. नथिंग इन दिस रूल शॅल अप्लाय टू मीन्स दिस रूल विल नॉट बी ॲप्लिकेबल इन दी सर्टन सिच्युएशन्स. म्हणजे आपण हा जो रूल बघतोय ना, हा जो रूल आहे, हा रूल, हे जे कंडिशन्स आपण बघितलेत ना, हे जे एवढे कंडिशन्स बघितलेत ते इथं ॲप्लिकेबल होणार नाही आहेत. हे रूल्स किती, हा झाला जनरल रूल, हा झाला एक्सेप्शन, ते काय होणार नाही आहेत, इथं ॲप्लिकेबल होणार नाही आहेत. ओके. त्यामध्ये आता कोणकोणते कंडिशन्स आहेत ते, दिस रूल विल नॉट बी ॲप्लिकेबल टू सर्टन सिच्युएशन्स. द रिस्ट्रिक्शन रिटन इन दिस रूल विल नॉट बी ऑपरेट इन दोज केसेस. ह्या केसेसमध्ये ते काय होणार नाहीत, ॲप्लिकेबल होणार नाहीत, ते स्विच ऑफ होणार आहे तिथं. ओके. तर हे समजलं. त्याच्यानंतर आता पार्ट 2 ह्या रूलमध्ये काय सांगितले ते आपण बघूयात. ओके. दिस रूल विल नॉट ॲप्लिकेबल व्हेन गव्हर्मेंट सर्वंट गिव्स एव्हिडन्सेस. हे रूल ॲप्लिकेबल होणार नाही आहे कोणकोणत्या, जर तुम्हाला एन्क्वायरी बिफोर ऑथॉरिटी अपॉइंटेड बाय दी गव्हर्मेंट, स्वतः गव्हर्मेंटच इथं काय करायला, एन्क्वायरी करायला लागले, अथॉरिटी अपॉइंट केलेली आहे, म्हणजे फॅक्ट फाइंडिंग एन्क्वायरी असेल, स्वतः खुद गव्हर्मेंट असेल इथं, बिफोर अँड ऑथॉरिटी अपॉइंटेड बाय दी गव्हर्मेंट असेल, बिफोर पार्लिमेंटरी कमिटी असू दे, इथं हायलाईट करून घ्या तुम्ही. कोण आहे, सगळ्यात पहिला एन्क्वायरी असेल, कुणासमोर असणार आहे, बिफोर ऑथॉरिटी अपॉइंटेड बाय दी गव्हर्मेंट स्वतः असेल, बाय ऑर पार्लिमेंट, स्वतः पार्लिमेंटनं केलं असेल, इथं बोलवलं असेल, किंवा बाय एनी स्टेट लेजिस्लेचर असणार आहे इथं, तिथं एन्क्वायरी आहे. आता इथं ज्युडिशियल एन्क्वायरी. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल एन्क्वायरी आहे ऑर्डर्ड बाय दी गव्हर्मेंट ऑर एनी ऑथॉरिटी सबऑर्डिनेट टू. म्हणजे काय आहे, ह्यामध्ये इन ज्युडिशियल एन्क्वायरी असू दे किंवा बिफोर एनी सबऑर्डिनेट ऑथॉरिटी टू गव्हर्मेंट, म्हणजे गव्हर्मेंटची परमिशन असणारच आहे ना इथं. तर त्यांनी जर बोलवलं असेल तर इथं तुम्हाला काय करायला लागणार आहे की हे जे वरचे रूल्स आहेत तिथं परमिशन वगैरे घ्यायची काय गरज नाही, कारण गव्हर्मेंटनंच बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर आता आय होप वरचा जो रूल 10 आहे तो समजला असणार आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तो रूल 11. ह्यामध्ये काय म्हणलं आहे, सबस्क्रिप्शन. रूल 11 सबस्क्रिप्शन. No government servant shall, except with the previous sanction of government or of the prescribed authority, ask for or accept contribution to or otherwise associate himself with the raising of any funds or other collections in cash or any kind in pursuance of any object whatsoever. म्हणजे याचा अर्थ काय, आता ह्यामध्ये टोटल सबस्क्रिप्शन्स म्हणजे काय आहे, ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुम्ही इथं मनी वगैरे काय घ्यायचं नाही आहे. का नाही घ्यायचं आहे, कारण नो गव्हर्मेंट सर्वंट शॅल एक्सेप्ट विथ दी प्रिव्हियस सँक्शन. इथं पण तुम्हाला प्रिव्हियस सँक्शन म्हणजे कोणतं पण प्रकारचं तुम्हाला जर मनी घ्यायचे असेल तर पहिला तुम्हाला प्रिव्हियस सँक्शन घ्यायला लागणार आहे. म्हणजे सबस्क्रिप्शन म्हणजे काय, पहिला बघा बेसिक लेवलपासून सांगते. सबस्क्रिप्शन म्हणजे काय आधी ते कळलं पाहिजे. सबस्क्रिप्शन म्हणजे काय, आस्किंग पीपल टू गिव्ह अ मनी. आपण ह्याला इनडिरेक्टली जर म्हणायला गेलं, तुम्हाला गव्हर्मेंट ऑलरेडी पगार देते ना, तर तुम्ही इनडिरेक्टली पीपलकडून कसं पैसे मागताय, तर तसं झालं ना की तुम्ही इनडिरेक्टली आस्किंग फॉर दी पीपल गिव्ह मनी. हे सबस्क्रिप्शन झालं. कलेक्ट डोनेशन, कॉन्ट्रीब्युटिंग, मी ब्राईब नाही म्हणत आहे, ब्राईब नाही म्हणत आहे इथं. हे जे आहे ते एक सबस्क्रिप्शन मीन्स आस्किंग फॉर दी गिव्ह मनी, कलेक्टिंग डोनेशन कलेक्ट करतो आपण, कॉन्ट्रीब्युशन मनी, हेल्पिंग इन दी रेज, पॉझिटिव्ह वेमध्ये आपण घ्यायचं आहे सबस्क्रिप्शनला. हेल्पिंग इन दी रेझिंग फंड्स फॉर एनी पर्पज. इट कॅन बी कॅश असू दे, चेक असू दे, ऑनलाईन मनी, गिफ्ट्स और व्हॅल्युएबल. हे झालं सबस्क्रिप्शनचं मिनिंग सांगितलं. आता ह्यामध्ये रूल काय म्हणतोय हे बघूया.
Why this rule is made? This rule is made for the prevent pressure on the public. तुम्ही प्रेशर टाकू नये पब्लिकवर आणि त्यांच्याकडून पैसा उकळू नये ह्याच्यासाठी असणार आहे. ओके. अँड नेक्स्ट आहे ते स्टॉप मिसयूज दी गव्हर्मेंट पोझिशनचा तुम्ही मिसयूज करू नये अँड मेंटेन दी न्यूट्रॅलिटी अँड डिसिप्लिन ऑफ दी गव्हर्मेंट सर्वंट्स. ओके. अँड नेक्स्ट जो आहे ह्यामध्ये जर रूल बघायचं गेलं तर अ गव्हर्मेंट सर्वंट शॅल नॉट विदाउट प्रिव्हियस सँक्शन शिवाय तुम्ही गव्हर्मेंटच्या सँक्शनशिवाय किंवा प्रिस्क्राईब अथॉरिटी ह्यामध्ये कोण दिलं आहे, एकतर तुम्ही गव्हर्मेंटची सँक्शन घ्या किंवा प्रिस्क्राईब. ह्यामध्ये फिक्स लक्षात ठेवायचं तुम्हाला सँक्शन कुणाची घ्यायची आहे, फर्स्ट तर गव्हर्मेंट सर्वंटची घ्यायची आहे, नेक्स्ट तर प्रिस्क्राईब अथॉरिटीची घ्यायची आहे. आस्क फॉर और ॲक्सेप्ट कॉन्ट्रीब्युशन म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन घ्यायचं आहे, सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे, ॲक्सेप्ट कॉन्ट्रीब्युशन करायचे आहेत. असोसिएट हिमसेल्फ विथ दी कलेक्टिंग फंड्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, असोसिएट करायचं आहे त्यामध्ये. तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे, पहिला गव्हर्मेंटचं काय करायला लागणार, तिथं परमिशन घ्यायला लागणार आहे. मग आता तिथं कोणत्या काइंडमध्ये तुम्ही घेणार आहे, कोणत्या काइंडमध्ये घेणार आहे, एनी काइंड ऑफ, तिथं काय म्हटलं आहे, कॅशमध्ये असू दे किंवा तुम्ही पर्सन्स ऑफ एनी ऑब्जेक्ट व्हॉट्सो एव्हर तुम्ही कोणत्याही प्रकारचं घेताय ते माहीत नाही. मग इथे सिम्पल मिनिंग असणार आहे, काय असणार आहे, गव्हर्मेंट सर्वंट कॅन नॉट कलेक्ट और हेल्प कलेक्ट मनी फॉर एनी पर्पज विदाउट प्रियर परमिशन. गव्हर्मेंट सर्वंट इथं हेल्प करू शकत नाही, घेऊ शकत नाही पैसे विदाउट प्रियर परमिशन ऑफ गव्हर्मेंटशिवाय काही करू शकत नाही. म्हणजे मराठीत जर म्हणायचं गेलं तर थोडक्यात शासनाची पूर्व परवानगी नसताना शासकीय कर्मचारी निधी गोळा करू शकत नाही, एवढंच इथे. ओके, हे समजलं. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे ह्यामध्ये प्रोव्हाइडेड दॅट द प्रोव्हिजन्स ऑफ दिस रूल shall not applicable to any state government servant who voluntarily participate in the Flag Day Fund raising efforts observed by the National Foundation of Communal Harmony, New Delhi. तर हा जो प्रोव्हिजो आहे, हा प्रोव्हिजो जो आहे हा एक्सेप्शन आहे ह्यासाठी. तर ह्या एक्सेप्शनमध्ये काय सांगितलं, ह्या एक्सेप्शनमध्ये व्हॉट डज प्रोव्हाइडेड दॅट मीन्स एक्सेप्शन असते. तर त्याच्यानंतर आतापर्यंत समजलंच ना की प्रोव्हाइडेड दॅटचं मिनिंग काय असणार आहे. दिस प्रोव्हिजो मीन्स दॅट रूल 11 सबस्क्रिप्शन रूल विल नॉट अप्लाय टू दी स्टेट गव्हर्नमेंट सर्वंटवर ॲप्लिकेबल होणार नाही. कधी होणार नाही आहे, सगळ्या स्टेट गव्हर्नमेंट सर्वंटला नाही. बघा आधी कोणत्या कंडिशनमध्ये, सगळ्यात पहिला व्हॉलंटरी पार्टिसिपेट, स्वतःहून तो काय केला आहे, सगळ्यात पहिली कंडिशन, हू व्हॉलंटरीली पार्टिसिपेट इन फ्लॅग डे फंड रेझिंग एफर्ट ऑब्झर्व्ड बाय द नॅशनल फाउंडेशन फॉर कम्युनल हार्मनी. ह्यामध्ये त्यानं काय केलं आहे, स्वतःहून व्हॉलंटरीली, कोणीही कुणाचाही फोर्स नाही आहे, व्हॉलंटरीली काय केला आहे, इन्व्हॉल्व झालेला आहे ह्यामध्ये तो. मग त्यामध्ये इवन दो रूल 11 जनरली प्रोहिबिट करत असेल तरी फ्लॅग डेमध्ये तुम्ही फंड्स जर गोळा करत असेल तर विदाउट प्रियर परमिशन, नो परमिशन, प्रियर सँक्शन इज रिक्वायर्ड फॉर पार्टिसिपेशन इन दिस फ्लॅग डे फंड रेझिंग ॲक्टिव्हिटी. द नॅशनल, इट इज अन ॲक्टिव्हिटी, इज नॅशनल आहे ह्यामध्ये अँड नॉन पॉलिटिकल आहे, अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट आहे, ऑलरेडी अप्रूव्ड आहे. ओके, हे समजलं सबस्क्रिप्शनचा पॉईंट. त्याच्यानंतर आपण रूल 12 बघणार आहोत. रूल 12 काय आहे यामध्ये, रूल 12 ह्यामध्ये गिफ्ट्स फर्स्ट save as otherwise provided in this rule, no government servant shall accept or permit any member of his family or any person acting on his behalf to accept any gift. Explanation: the expression gift includes free transport, boarding, lodging or other services or any other pecuniary advantages when provided by any person other than near relative or personal friend having no official dealing with the government servant. आता पहिला इथंपर्यंत बघूया आपण याचा अर्थ काय आहे. बघा की ह्यामध्ये काय म्हटलं गेलं की गिफ्ट्स म्हणजे काय, की तुम्ही एक ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून काम करताय तर त्यावेळेस तुम्ही कोणत्याही पर्सनकडून गिफ्ट घेता कामा नाही. सेव ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड इन दिस रूल, दिस मीन्स एक्सेप्ट वेअर दिस रूल इट सेल्फ अलाउज द एक्सेप्टन्स. म्हणजे अ गव्हर्नमेंट सर्वंट शाल नॉट ॲक्सेप्ट एनी गिफ्ट, त्यामध्ये एक्सेप्ट करू शकत नाही. अलो एनी मेंबर ऑफ हिज फॅमिली टू एक्सेप्ट इट, कोणताही फॅमिली मेंबर ॲक्सेप्ट करू शकत नाही. किंवा
मी म्हणते की माझ्या फ्रेंडला ॲक्सेप्ट करते, एनी अदर पर्सनला मी माझ्या बिहाफवर मी काय म्हणते की माझ्या ऑफिसमध्ये एखादा व्यक्ती आला आणि त्याला मी गिफ्ट आणायला सांगितलं, मी स्वतः करू शकत नाही म्हणून त्या व्यक्तीला दे, मी नंतर घेते त्याच्याकडून, असलं काही प्रकार करायचा नाही आहे तिथं. गिफ्ट वगैरे काही घ्यायचं नाही आहे त्यामध्ये. दिस प्रोहिबिशन अप्लायज टू ऑल गिफ्ट्स अनलेस स्पेशली परमिटेड अंडर दिस रूल. जर स्पेशली परमिट केला असेल तर त्या, अदरवाईज प्रोहिबिटेड. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हटलं ह्यामध्ये काय म्हटलं आहे की गिफ्ट इन्क्लूड्स काय काय आहेत. फ्री ट्रान्सपोर्ट आहे त्यामध्ये, बघा कोणकोणता आहे यामध्ये. गिफ्ट इन्क्लूड्स मिनिंग म्हणजे यामध्ये डेफिनेशनच दिल्यात त्यांनी. यामध्ये डेफिनेशन काय आहे, डेफिनेशनमध्ये गिफ्ट इन्क्लूड्स free transport, boarding, lodging, other services, any other pecuniary advantages when provided by any person other than near relatives or personal friend having official dealing with the government servant. ओके, हे समजलं. त्याच्यानंतर आता ह्यामध्ये काय आहे की नेक्स्ट जो आहे नोट 1, अ कॅज्युअल lift, meal, or other social hospitality shall not be deemed to be a gift. Note 2, a government servant shall avoid accepting lavish hospitality or frequent hospitality from any individual having official dealings with him, or from industrial or commercial firms, organizations, or any similar bodies. मग ह्यामध्ये एवढं काय म्हटलं, नोट 1 बघूया आपण. सगळ्यात पहिला नोट 1मध्ये काय म्हणलं, कॅज्युअल मील किंवा लिफ्ट, अदर सोशल हॉस्पिटॅलिटी, हे काय ह्यामध्ये गिफ्टमध्ये कसं तुम्ही डायरेक्ट आता आलाय तुम्ही ऑफिसमध्ये आणि नॉर्मल जेवण वगैरे घालताय, तर त्यावेळेस काय ते गिफ्ट नाही आहे ना, नॉर्मल ते जेवण झालं. त्याच्यानंतर आहे की सेकंड जो पॉईंट आहे ना, त्यामध्ये सेकंड पॉईंटमध्ये काय म्हटले, बघा. तर ह्यामध्ये सेकंड पार्टमध्ये काय म्हटलं आहे की तुम्ही गव्हर्मेंट सर्वंट कॅन शॅल अवॉइड, म्हणजे सोशल हॉस्पिटॅलिटी पण आहे ह्यामध्ये पॉईंट, हे लक्षात ठेवा. 3 पॉईंट्स आहेत, कॅज्युअल मील, लिफ्ट, अदर सोशल हॉस्पिटॅलिटी ते डीम्ड होणार नाही त्यामध्ये. बट कॉशन काय आहे ह्यामध्ये रिक्वायर्ड असणार आहे तुम्हाला नोट 2मध्ये. इवन दो सच हॉस्पिटॅलिटी इज नॉट अ गिफ्ट, हॉस्पिटॅलिटी हे गिफ्ट नाही आहे, बट अ गव्हर्मेंट सर्वंट मस्ट अवॉइड काय करायचं आहे गव्हर्मेंट सर्वंटनं, लेविश हॉस्पिटॅलिटी म्हणजे एक्सपेन्सिव्ह फूड आणि लक्झरी असं काहीतरी हॉस्पिटॅलिटी आहे, स्टे, कॉस्टली एंटरटेनमेंट आहे असं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कोणते हा व्यक्ती तो गव्हर्मेंट जॉब करतो आहे आणि त्याचा क्लायंट आहे सी हा व्यक्ती. मग सी हा डॉक्टर आहे, तर त्याचं लक्झरियस असं हॉस्पिटॅलिटी आहे, तर तो इथं काहीतरी पैसा वगैरे मॅनेज करते म्हणून ह्याच्यामध्ये त्याचं लगेचच काम करून देणे किंवा असा प्रकार होत असतो. तर त्यामध्ये लेविश हॉस्पिटॅलिटी, एक्सपेन्सिव्ह फूड अँड लक्झरी स्टे, कॉस्टली एंटरटेनमेंटची काही गरज नसते. फ्रिक्वेंटली हॉस्पिटल अगेन अँड अगेन जायची पण काही गरज नाही आहे. एनी पर्सन हू हॅज ऑफिशियल डीलिंग विथ हिम अँड इंडस्ट्रियल और कमर्शियल फर्म्स, ऑर्गनायझेशन अवॉइड करायचे. यामध्ये सिम्पली मिनिंग स्मॉल कन्सेशनल काइंडनेस इज अलाउड, बट expensive or repeatedly hospitality must be avoided. This is to prevent influence, obligation and suspicious of the favoritism. ओके, तर हे आहे आपलं रूल नंबर 1. त्याच्यानंतर रूल 2मध्ये काय सांगितलं, रूल 2, ऑन ऑकेशन सच ॲज वेडिंग, ॲनिव्हर्सरीज, funerals or religious functions, when the making of gift is the conformity with the prevailing religious or social practices, a government servant may accept the gifts from his near relatives, but he shall make a report of government if value of any gift exceeds, first, rupees 25,000 in case government servant holding any group A post. Second, group rupees 15,000 in case government servant holding group B. Third, rupees 7,000 rupees and 7,500 rupees in the case of government servant holding group C post. And fourth one, rupees 1,000 rupees in case of the government servant holding any group D post. आता हे समजलंच असणार आहे, काय ह्यामध्ये अवघड नाही आहे. सेकंड खूप इझी आहे. आणि ह्यामध्ये काय फक्त त्यांनी कंडिशन सांगितलं की कोणतेही ऑकेशन्स असू देत तुमचे किंवा ॲनिव्हर्सरी, वेडिंग, काहीही त्यामध्ये असू दे, फंक्शन्स असू दे तुमचे, आणि त्यामध्ये आलेले आहेत तुमचे रिलेटिव्ज म्हणून आलेले आहेत आणि तुम्हाला गिफ्ट वगैरे देत असतील तर त्यामध्ये तुम्ही ॲक्सेप्ट करा. बट एक्सेप्शन आहे त्याला काय की 25,000 रुपीजपेक्षा जर जास्त असेल, इन केस 25
₹25,000 जर जास्त असेल, कधी जास्त असणार आहे, ग्रुप ए पोस्टसाठी असणार आहे. त्याच्यानंतर ₹15,000 कुणासाठी असणार आहे, ग्रुप बी पोस्टसाठी. ॲक्सेप्ट करायचं नाही आहे ते तुम्ही करा, ॲक्सेप्ट करा, पहिला प्रिऑर परमिशन गव्हर्मेंटला इन्फॉर्म करा. त्याच्यानंतर ₹7,000 ग्रुप सी पोस्टसाठी आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ₹1,000 कुणासाठी आहे, ग्रुप डी पोस्टसाठी आहे. ओके. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आहे, ऑन सच ऑकेशन as are specified in sub-rule 2, a government servant may accept a gift from personal friends having no official dealings with him, but he shall make a report to the government if value of any gift exceeds. आता ह्यामध्ये पण तेवढंच तसंच सांगितलं की वरती काय होतं की त्यांचं जर काहीतरी ऑफिशियल कनेक्शन्स होते. इथं बघा, रिलेटिव्ज वगैरे होते. इथं जे आहे ते पर्सनल ते जे फ्रेंड्स आहेत ह्यामध्ये त्या सर्वांचे पर्सनल फ्रेंड्स हॅविंग नो ऑफिशियल डीलिंग्स नाही आहेत. बट त्यामध्ये पण रिपोर्ट द्यायचा आहे गव्हर्मेंटला. सगळं तुम्हाला कुठलं पैसे येतात ना त्याचे रिपोर्ट द्यावे लागणार आहेत. सगळ्यात पहिला जे आहे ती ₹1,500 फॉर ग्रुप बी पोस्टसाठी आहे, ₹1,000 फॉर ग्रुप सी पोस्ट, ₹500 फॉर group D post. In any other cases, government servant shall not accept any gift without the sanction of government if the value exceeds. कोणत्याही हे सोडून त्यांना ग्रुप बीच्या पोस्टमध्ये 1,000च्या वर जर जात असेल तर गव्हर्मेंटला त्यामध्ये सांगायचं आहे गव्हर्मेंटला. त्याच्यानंतर ग्रुप डीच्या पोस्टमध्ये 500च्या वर जात असेल तर सांगायचं आहे. त्याच्यानंतर आपण 13वं बघूया. आय थिंक 13 जो पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया आपण, 13 रूल, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. ओके. तर 13 नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.